साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हे लक्षात आले का की लहानपणापासून आजपर्यंत शाळेला जाण्यासाठी केलेली धावपळ, होमवर्कचं कंपल्शन, ट्युशनला जाण्याची गरज, शाळा आणि ट्युशन्सचा नियमित अभ्यास, वारंवार पार पाडाव्या लागणाऱ्या विविध परीक्षा, जीवघेण्या स्पर्धेमुळे परीक्षांमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याची आवश्यकता, पालकांच्या आणि शिक्षकांच्या अपेक्षा, उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी मारामारी आणि पदवी घेतल्यानंतरही वाटायला येणारी बेकारी, टीव्ही, मोबाईल, कम्प्युटर, इंटरनेट यांचं वाढतं ॲडिक्शन, जाहिरातींमुळे वाढत चाललेलं जंक फूड आणि कोल्ड्रिंक्सचं आकर्षण, प्रसार माध्यमांवरच्या प्रक्षेपणांमुळे वाढत चाललेली सेक्स आणि हिंसा यांची नकारात्मक विचारधारा, या सर्व गोष्टी तुमच्या मानसिकतेवर, शरीरावर आणि अर्थातच तुमच्या परीक्षेतील परफॉर्मन्सवर खूप वाईट परिणाम करत आहेत. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सगळ्यांवरच आज वेगवेगळे ताण असतात आणि या ताणांमुळे या तिन्ही स्तरांमध्ये जी भावनिक दरी निर्माण होत चालली आहे ती दरी तुम्ही विद्यार्थीच खूप प्रमाणात कमी करू शकता. आपलं ध्येय निश्चित करून, आपल्या अभ्यासाचं योग्य नियोजन करून, आपल्या सगळ्या तणावांचं शक्तीमध्ये रूपांतर करून परीक्षेला खंबीरपणे सामोरं जाऊन पालक, शिक्षक, समाज, देश यांच्या बाबतीतल्या तुमच्या जबाबदाऱ्या ओळखून यशस्वीतेची एक एक पायरी मोठ्या उत्साहानं सर करत आत्मविश्वासानं यशाच्या आसमंतात भरारी घेत जीवघेण्या स्पर्धेमुळे मुलांवर येणारा अभ्यासाचा ताण, परिणामी त्यांचं होणारं भावनिक असंतुलन, त्यामुळे पालकांवर ओढवणारे मानसिक ताण इत्यादींवर मार्गदर्शन करण्यासाठी चंद्रकांत पागे सर गेल्या 30 वर्षांपेक्षा अधिक काळ ते संपूर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मार्गदर्शन करतात. महाराष्ट्रात त्यांनी 1500 पेक्षा अधिक शाळांमध्ये लाखो विद्यार्थ्यांना मानसिकता आणि करिअर विषयक मोटिवेशनल काउन्सिलिंग केलंय. फक्त आई पप्पांसाठी या काउन्सिलिंग स्टेज शो द्वारे लाखो पालकांना त्यांनी मार्गदर्शन केलं आहे.
आपण खूपदा जगानं बदलावं अशी अपेक्षा करत असतो. तुम्हाला बदलावं लागेल. तुम्ही स्वतःला बदला तर उद्याचा देश बदलेल. साधना घाटकर या पुणे जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या एक आदर्श प्रयोगशील शिक्षिका आणि फिंगरप्रिंट अनालिसिस काउन्सिलर आहेत. गेल्या 25 वर्षांमध्ये त्यांनी हजारो मुलामुलींना अभ्यासासोबतच विविध कलागुण आणि जीवनमूल्य शिकवत त्यांची शारीरिक, मानसिक, भावनिक आणि समाजाभिमुख जडणघडण करण्यामध्ये फार मोलाचा वाटा उचललाय. मुलांच्या विविध समस्यांवर मात करण्यासाठी त्यांनी शेकडो पालकांना काउन्सिलिंग देऊन प्रोत्साहित केले. शिक्षण परिषदेतही त्या गेली अनेक वर्ष मार्गदर्शन करत आल्या आहेत. विद्यार्थी, पालक, शिक्षक या तिन्ही स्तरावर त्यांनी केलेल्या उत्तम कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. यंदाचं 10वी आणि 12वीचं वर्ष म्हणजे अतिशय महत्वाचं वर्ष आणि महत्वाची परीक्षा. आता ज्या वेळेला बोर्डाची परीक्षा असते त्यावेळेला इतकं महत्वाचं वर्ष का आहे, त्याच्यासाठी आपण काय खबरदारी घ्यायला पाहिजे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. मग पालकांच्या यामध्ये काय अपेक्षा असतात? तर अधिक उत्साहानं अभ्यास करावा, रात्र रात्र जागून अभ्यास करावा किंवा पहाटे लवकर उठून अभ्यास करावा, हो की नाही? कारण आतापर्यंतचा जो काय प्रवास होता 10वी पर्यंतचा तो वेगळा होता आणि 10वीत आल्यानंतर खूपशा गोष्टी बदलतात आणि त्याच्यामुळे असं होतं की आपल्याला चहूबाजूनी निर्बंध घातले जातात. पालकांच्या अपेक्षा ही एक बाजू झाली, पण प्रत्यक्षात काय दिसतं? तर जितका जास्त अभ्यास असेल त्यावेळी
बोर होतं, कंटाळा येतो. काय यार, किती वेळ अभ्यास करायचा? जांभया येऊ लागतात, हो की नाही? आणि बऱ्याचदा यावरून पालकांचा ओरडा देखील तुम्ही खाता. काय सारख्या जांभया देत बसलाय, अभ्यास कर. आणखीन काय होतं, तर अभ्यासाला बसलं की झोपच यायला लागते. काय कळत नाही, तुम्हाला स्वतःलाही हे माहितीये की अरे असं झोप येऊन चालणार नाही, पण तरी सुद्धा झोप येते. आणि मग खूपदा बसल्या जागेलाच समोर टेबलावर, वहीवर, पुस्तकावर डोकं ठेवून तुम्ही झोपी देखील जाता, होय की नाही? आता आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की असं का होतं बरं? तर लहानपणापासून तुम्हाला प्रत्येक वेळी हे सांगितलं जातं की हे करू नको, ते करू नको, ते करू नको. आणि आता 10वी-12वीत आल्यानंतर याची लिस्ट मात्र खूप मोठी असते. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर खेळायला जायचं नाही, सिनेमा पाहायचा नाही, टीव्ही पाहायचा नाही, गाणी ऐकायची नाही, मित्रांसोबत वेळ घालवायचा नाही. आणखीन खूप काही या यादीमध्ये येऊ शकतं, बरोबर की नाही? म्हणजे काय करू नको याची यादी खूप मोठी आहे. आणि काय कर ह्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे, कोणती? अभ्यास. त्याच्यामुळं एक विलक्षण तणाव तुमच्या मनावरती येतो आणि त्याचा परिणाम आहे बोर होणं, जांभया येणं किंवा अभ्यासाला बसलं की झोप येणं. पण आता क्षणभर अशी कल्पना करूयात आपण की तुमची परीक्षा संपलेली आहे आणि तुमच्या अपेक्षेपेक्षाही जास्त मार्क्स तुम्हाला मिळालेले आहेत. तुम्ही खुश आहात. पालकांच्याही अपेक्षेपेक्षा तुम्हाला जास्त मार्क्स मिळालेत. आणि तुम्ही आता सगळ्यांनी ठरवलं की आता पिकनिकला जायचं. मग पिकनिकला जायचं म्हटल्याबरोबर तुमचं प्लॅनिंग सुरू होतं. पिकनिक म्हटलं की धमाल, खायचं प्यायचं आणि मजा करायची. पिकनिकला गेल्यानंतर कधी बोर होतं का? नाही होत. पिकनिकला गेल्यानंतर कधी जांभया येतात का? नाही येत. आणि पिकनिकला ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कधी झोप येते का? नाही येत. मग अभ्यास करताना झोप काय येते, यावर थोडासा विचार करणं गरजेचं आहे. माइंड रूल्स द बॉडी. म्हणजे आपल्या मनात जसे विचार येत असतात तसं आपलं शरीर त्याला प्रतिसाद देत असतं. एकत्र प्रवास, एकत्र जेवण, एकत्र खेळ आणि एकत्र धमाल हे आपल्याला आवडतं. आणि ते आवडत असल्यामुळे त्या गोष्टी करत असताना आपल्याला कधी बोर होत नाही, कधी जांभया येत नाहीत किंवा कधी झोप येत नाही. पण आहे असं की अभ्यास, परीक्षा हे तसे आपल्या आवडीचे विषय नाहीयेत. त्याच्यामुळे काय होतं की अभ्यासाला बस, अभ्यासाला बस, अभ्यासाला बस म्हटल्यानंतर आपल्याला बोर होतं, जांभया येतात किंवा झोप येते, बरोबर? पण या परीक्षा असतात कशासाठी बरं? तर स्पर्धेच्या बाजारात आपण नेमके कुठे आहोत हे जाणून त्यानुसार योग्य निर्णय घेण्यासाठी परीक्षा असतात. सो परीक्षा असणारच आहे. मग तुम्ही आता आहात कुठे, हे जर तुम्हाला कळलं तर आपल्याला काय करायचं आहे, कुठे तयारी करायची आहे, कुठे आपण कमी पडतो, या सगळ्या गोष्टीचा आढावा घेता येऊ शकतो. म्हणून परीक्षा असतात. मग ज्यावेळी स्पर्धेचा बाजार म्हणतो त्यावेळी एक गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे. आपण लहानपणापासून ती ऐकलेली स्पर्धेची गोष्ट आहे. ससा आणि कासव. आता ही गोष्ट तुम्ही म्हणाल आम्ही ऐकलेली आहे, पण ही गोष्ट मी एक वेगवेगळ्या अँगलने सांगणार आहे. त्यासाठी ही गोष्ट नीट ऐका. एक असतो ससा आणि एक असतं कासव. या दोघांमध्ये धावण्याची शर्यत लागते आणि 1, 2, 3 म्हटल्याबरोबर ससा फास्ट पळायला लागतो. ससा पळतो 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 आणि एका झाडाखाली येऊन थांबतो. ससा विचार करतो, अरे कासव अजून बरंच लांब आहे, थोडा वेळ बसायला काय हरकत आहे. म्हणून ससा बसतो आणि छान गार हवा त्याला लागते आणि त्याला डुलकी कधी लागते कळत नाही. तो गाढ झोपेत जातो. कासव हळू 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 येतं आणि तो पाहतो ससा झोपलाय. कासव त्याला डिस्टर्ब न करता हळू 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 पुढे जातं आणि कासव शर्यत जिंकतं. ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि ह्या गोष्टीचं मॉरल काय आपल्याला सांगितलं गेलंय, तर स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. बरोबर? तुम्ही सगळ्यांनी ही गोष्ट ऐकलेली आहे. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. कासव स्लो अँड स्टेडी गेलं म्हणून कासवाने शर्यत जिंकली का? नाही. मग कासवाने शर्यत का जिंकली? कारण ससा झोपला होता. मग ससा का बरं झोपला होता? तर सशाला फाजील आत्मविश्वास होता स्वतःबद्दल. कासव काय मला हरवणार आहे, मीच जिंकणार आहे, अशा मस्तीमध्ये तो थोडासा निष्काळजी राहिला म्हणून ससा हरला. सो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की स्लो अँड स्टेडी नेव्हर विन्स द रेस. जेव्हा आपण रेस हा शब्द वापरतो, जेव्हा आपण शर्यत म्हणतो, तिथे स्पीड आवश्यक आहे.
समजा आपण धावण्याची शर्यत लावायची ठरवली, सगळे धावपटू ओळीने आता उभे आहेत. सो ऑन युअर मार्क्स, गेट सेट, गो म्हटल्यानंतर समजा प्रत्येक धावणाऱ्याने जर असा विचार केला की जाऊ ना सावकाश, काय घाई आहे, तर त्या शर्यतीला काय अर्थ राहील का? म्हणजेच धावपटूंवर टेन्शन असलं पाहिजे, प्रेशर असलं पाहिजे, कारण टेन्शन असेल तरच परफॉर्मन्स चांगला होतो. सो परीक्षानुरूप जे टेन्शन येतं ते हवंय, त्याशिवाय आपण काही हालचालच करणार नाही. लक्षात येतंय? आता समजा परत एकदा आपण शर्यत लावायची ठरवली सश्याची आणि कासवाची. ओके, आता ससा सावध झालाय. सशाला कळलंय की माझी मस्ती मला नडलेली आहे, माझा ओव्हर कॉन्फिडन्स मला नडलेला आहे. आता जर शर्यत लावली तर आता मी झोपणार नाही. आणि म्हणून शर्यत सुरू झाल्याबरोबर ससा फास्ट पळतो, इतका फास्ट पळतो की ससा शर्यत जिंकतो. या स्टोरीचं मॉरल काय आहे? तर फास्ट अँड स्टेडी विन्स द रेस. म्हणजे जेव्हा केव्हा आपण रेस म्हणतो त्यावेळी फास्ट असणं गरजेचं आहे आणि स्टेडी असणं गरजेचं आहे, तरच ती रेस जिंकता येते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे कायम लक्षात ठेवा की गतिमानता पण हवी आहे आणि सातत्य पण हवंय. जर आपल्याला स्पर्धेच्या बाजारात काहीतरी अव्वल दर्जाचं काम करायचं असेल तर, अव्वल दर्जाचा परफॉर्मन्स द्यायचा असेल तर. ओके, आता जेव्हा मी म्हणतो की फास्ट अँड स्टेडी विन्स द रेस, तेव्हा खूपदा असं होतं की विद्यार्थी म्हणतात हा ते आम्हाला आता कळलं, हा फास्ट अँड स्टेडी विन्स द रेस. मग खूपदा काहीतरी शिक्षक शाळेमध्ये शिकवत असतात आणि आपण अर्धवटच ऐकतो आणि काय आलंय आमच्या लक्षात आले, आमच्या लक्षात आले, असं काहीतरी करतो. किंवा आई वडिलांची, नातेवाईकांची सारखी कटकट नको म्हणून सांगून टाकतात माझा अभ्यास झालाय, माझा अभ्यास झाला, तर बघाच मी काय करतो ते, कारण आम्हाला सांगितलंय फास्ट अँड स्टेडी विन्स द रेस. असं जर असेल तर खूपदा आपण खोटं काहीतरी जर त्याच्यासाठी समोर आणलं असेल तर ऐन वेळेला परीक्षेत गोंधळ होतो. असं खूपशा मुलांचं आम्ही पाहिलंय बरं का. आता बघा, बोर्डाची परीक्षा ही वेगळी आहे असं आपण म्हणतो. का वेगळी आहे असं म्हणतो? आतापर्यंत तुमच्या सगळ्या ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्या तुमच्या शाळेमध्येच झालेल्या असतात. सो आजूबाजूचं सगळं वातावरण हे तुम्हाला परिचित असतं. बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेला असं असेलच असं नाही, कुठेतरी दुसऱ्या सेंटरवर पण तुमचा नंबर येऊ शकतो, होय की नाही? मग आता कल्पना करा की स्लो अँड स्टेडी नेव्हर विन्स द रेस असं मी सांगितलं. फास्ट अँड स्टेडी बद्दल मी बरंच काही विश्लेषण केलं. आता अशी कल्पना करूया आपण की परत एकदा परीक्षकांनी सशाची आणि कासवाची शर्यत लावायची ठरवली, पण त्यांनी असं ठरवलं की आता नेहमीच्या धावपट्टीवर त्यांना पळायला नाही लावायचं आहे. तर त्यांना एका गाडीमध्ये घातलं आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले. आणि दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्यांना सांगितलं की आता तुम्हाला जो सरळ रस्ता दिसतोय का? सशाने आणि कासवाने पाहिलं तर समोर असा रस्ता होता, उंच होता आणि पुढे काही दिसत नव्हतं. मग परीक्षकांनी सांगितलं की तो तुम्हाला चढ चढून जायचा आहे आणि परत खाली उतरायचंय. आता सशाला आणि कासवाला पुढे काय काहीच माहित नाही. आणि 1 2 3 म्हटल्याबरोबर ससा फास्ट पळू लागतो आणि तो फास्ट पळतो पळतो तो आणि डोंगराच्या खाली गेल्यानंतर तो पाहतो तर काय, पाणी आहे समोर. सशाला पाण्यामध्ये उतरता येत नाही. कासव मात्र हळूहळू येतं आणि त्या पाण्यापर्यंत पोहोचतं आणि पाण्यामध्ये कासव उतरतं, त्या पाण्याच्या पलीकडे जातं आणि आता कासव शर्यत जिंकतं. आता काय म्हणाल बरं, या स्टोरीचं मॉरल काय? स्लो अँड स्टेडी विन्स द रेस नाही, मग फास्ट अँड स्टेडी विन्स द रेस तेही नाही. मग काय या स्टोरीचं मॉरल? तर संभाव्य अडथळ्यांचा अंदाज घेऊन त्यानुसार सज्ज राहणं गरजेचं असतं. ज्या ज्या वेळेला आपण स्पर्धेच्या बाजारात उतरणार आहोत तेव्हा, आणि एस्पेशली ज्या वेळेला तुम्ही बोर्ड एक्झामला अपियर होत आहात तेव्हा. आता 3 वेळा शर्यत झाली, पहिल्यांदा जिंकली कासवाने, नंतर जिंकली सशाने आणि पुन्हा तिसरी शर्यत जिंकली होती कासवाने. परीक्षकांनी ठरवलं की चला आता एक शेवटची शर्यत घेऊन टाकूया, परत एकदा पुन्हा त्याच धावपट्टीवर धावायचं आहे. आता 3 वेळा शर्यत झाल्यानंतर या दोघांमध्ये मैत्री होते आणि दोघही विचार करतात जिथे जिथे अडथळा येईल तिथे तिथे आपण एकमेकांना मदत करायची. ज्यावेळी 1 2 3 म्हटल्याबरोबर शर्यत सुरू होते त्यावेळी जेव्हा जेव्हा जमीन येते त्यावेळी ससा कासवाला पाठीवर घेतो आणि ज्या ज्या वेळी पाणी येतं त्या त्यावेळी कासव सशाला पाठीवर घेतो आणि अशा पद्धतीने ते दोघही रेस जिंकतात. या स्टोरीचं मॉरल काय असणार आहे बरं? तर टीम वर्क वर्क्स. तुम्ही बोर्ड एक्झामला जेव्हा अपियर होत असता
त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या आजूबाजूला राहणारे तुमचे मित्रमैत्रिणी असतील तर एकत्रित अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. एकटंच अभ्यास करून पाठांतराच्या जोरावर परीक्षा देण्याचं स्वप्न बघू नका. याचं कारण असं की खूपदा असं होतं की आपण जे पाठांतर करतो ते परीक्षा वेगळ्या ठिकाणी असल्यामुळे, तिथलं वातावरण वेगळं असल्यामुळे तिथे एक प्रकारचा दबाव येतो मनावर आणि काही वेळेला काही आठवत नाही. खूपशे विद्यार्थी परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर पूर्णपणे ब्लँक झाल्याचं आम्ही पाहिलेलं आहे. म्हणजे वर्ष दीड वर्ष अभ्यास करून देखील ऐन वेळेला काहीच आठवत नाही. म्हणून तुम्हाला सांगतोय, ग्रुप करा. मग तो ग्रुप तिघा चौघांचा असला तरी चालेल, पण एकत्र बसा, एकाने वाचन करायचं, बाकीच्याने ते ऐकायचं आणि मग त्याच्यावर तुला काय समजलं, तुला काय समजलं, तुला काय समजलं या पद्धतीने चर्चा करायची. आतापर्यंत अभ्यास कसा केलेला आहे? चिंतन किंवा मनन पद्धतीने किंवा प्रसंगी पठण, होय की नाही? तर आता डिस्कशन पद्धतीने अभ्यास करा. जेव्हा तुम्ही बोर्ड एक्झामला सामोरं जात असता तेव्हा ज्या वेळेला आपण डिस्कशन करतो त्यावेळेला खूप वेळा मंथन झाल्यामुळे ते पक्का लक्षात राहतं. पाठांतर करण्याची काहीही आवश्यकता नसते. तेव्हा हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या बोर्ड एक्झामला अपिअर होत असताना, की डिस्कशन पद्धतीने अभ्यास. आता टेस्ट एक्झाम्स असतात तुमच्या. त्या टेस्ट एक्झाम्स कशासाठी असतात? तुम्ही एकाच शाळेमध्ये, ज्या शाळेमध्ये तुम्हाला शिक्षक ओळखतात, 8-10 वर्ष तुम्हाला ते पाहत असतात, त्याच शाळेमध्ये तुम्हाला भीती नसते. मात्र 10वीची ज्यावेळी एक्झाम असते तेव्हा सेंटर बदललेलं असतं. तो अडथळा तुम्हाला असतो किंवा तिथे तुम्हाला ताण येणार आहे. तो ताण जर आला तर तुमचा पेपर कव्हर होणार नाही. तर वेळेचं नियोजन तुमचं त्यावेळी होतं का? यासाठी तुमच्या टेस्ट एक्झाम्स असतात. सराव पेपर ज्यावेळी तुम्ही सोडवता त्यावेळी या सगळ्या गोष्टींचा अंदाज तुम्ही घेता. पेपर ठरलेल्या वेळेमध्ये पूर्ण करणे याचा सराव होण्यासाठी टेस्ट एक्झाम्स असतात. आणि नॉट ओनली दॅट, तुम्ही जे लिहिता ते परीक्षकांना वाचता आलं पाहिजे. कारण आता तुमचा पेपर कोणत्या परीक्षकांच्या हातामध्ये जाणार आहे हे तुम्हाला माहिती नाहीये. आतापर्यंतच्या शैक्षणिक प्रवासामध्ये तुमचे जे काही वार्षिक परीक्षेचे पेपर्स होते ते सगळे तुमच्या शाळेतल्याच शिक्षकांनी तपासले होते. त्यामुळे खूपदा शाळेतल्या शिक्षकांना अक्षर बघितलं की समजतं, प्रेझेंटेशन बघितलं की समजतं, अरे हे ना बहुतेक ह्याचं आहे, हे ना बहुतेक हिचं आहे. आता तसं नाही आहे. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत की तुम्हाला वेळेत पेपर लिहून पूर्ण करायचा आहे, त्याचा सराव होणं आणि तुम्ही जे काही लिहिता ते सहजासहजी वाचता येणं याचा सराव. ओके, मग इथे महत्वाचं हेच येतं की तुमचं हस्ताक्षर कसं आहे. तुमचं हस्ताक्षर जर चांगलं असेल, सुवाच्य असेल, तर तुम्हाला त्याचा नक्कीच बोर्ड एक्झाम मध्ये फायदा होणार आहे. कारण तुमची उत्तरपत्रिका कोणत्या तरी अनोळखी परीक्षकाच्या हातामध्ये जाणार आहे. परीक्षक जेव्हा तुमच्या आन्सर शीटचं व्हॅल्युएशन करतात त्यावेळेला ही गोष्ट फार महत्वाची असते की तुमचं पेपरचं प्रेझेंटेशन कसं आहे. मग त्याच्यामधला पहिला भाग आहे तो म्हणजे तुमचं हस्ताक्षर चांगलं असणं. सो सुरुवातीपासूनच त्याच्याकडे फोकस करा. कारण तुमचं हस्ताक्षर जर चांगलं असेल तर 3 ते 5% तुमचे मार्क्स वाढू शकतात. आता चांगलं असणं म्हणजे काय, तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे. एकसारखं हस्ताक्षर आलं पाहिजे. खूपशा मुलांचं काय होतं की सुरुवातीच्या पहिल्या 2 प्रश्नामध्ये हस्ताक्षर एकदम मस्त येतं आणि मग नंतर लक्षात येतं की अरे बापरे माझं स्पीड कमी पडते वाटतं. मग नंतर जरा गडबड होते, त्यावेळेला हस्ताक्षर थोडं खराब होतं आणि शेवटी असं जाणवायला लागतं की बापरे मी आता फास्ट जर लिहिलं नाही ना तर माझं बरंचसं राहणार आहे. मग त्याच्यानंतर भरभर तुम्ही लिहिता आणि मग ते लिहिलेलं परीक्षकांना वाचायचं राहू दे, तुमचं तुम्हाला जरी वाचायला सांगितलं तरी वाचता येणार नाही, अशी परिस्थिती होते. त्याचबरोबर तुम्ही जे मॅथमॅटिक्सचा जो पेपर सोडवणार आहे त्या पेपरमध्ये एकाखाली एक व्यवस्थित अंक लिहिलेले आहेत का, त्या अंकांमध्ये देखील ठराविक स्पेस आहे, ती स्पेस सोडलेली आहे का, यामध्ये चिन्ह कुठे आहेत हे पाहणं गरजेचं आहे. जर तसं असेल तरच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स याच्यामध्ये मिळतात. त्यासोबत ज्या सायन्सच्या फिगर असतात, आकृत्या असतात
त्या सायन्सच्या आकृत्या हे व्यवस्थित लेबलिंग केलेल्या असाव्यात. जे तुम्ही लेबल दिलेले आहेत ते लेबल एकाखाली एक व्यवस्थित आहेत का, यानुसार तुम्हाला त्या आकृतीला मार्क्स दिले जातात. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला टाइम मॅनेजमेंट त्यानुसार करावी लागेल की एका प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी मला किती वेळ द्यायचा आहे बरं, तेवढ्या वेळात झालं पाहिजे आपलं लिहून. मग ते स्पीड सेट करणं आपलं, याचा अंदाज आला पाहिजे. म्हणून आपल्याला टेस्ट एक्झाम्स ह्या फार गरजेच्या असतात. ओके, त्याच्यामुळे सुरुवातीपासूनच आपल्याला या सगळ्या गोष्टीकडे फोकस केला पाहिजे. हस्ताक्षरामधलं सातत्य, आकड्यांमधली क्लॅरिटी, डायग्राम्स मधला नीटनेटकेपणा, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता या बोर्ड एक्झामच्या वर्षामध्ये आपण आपल्या शारीरिक आरोग्याची आणि मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे ते पण खूप महत्वाचं आहे बाळांनो. आता होतंय काय, तर ह्या बोर्ड एक्झामच्या वर्षामध्ये तुम्ही जास्तीत जास्त वेळ एका जागी बसता, जास्तीत जास्त वेळ लिहिता, कारण पर्यायच नाही आपल्याला, होय की नाही. इतका सगळा दबाव आल्यामुळे शरीराच्या कोणत्या कोणत्या भागांवर प्रेशर येतं, त्याच्यामुळे काय त्रास होतात आपल्याला, आणि ते त्रास होऊच नये त्याच्यासाठी काय करायला हवंय बरं आपण ते समजून घेऊया. आता बघा, बोट आखडतात. का बोट आखडतात? कारण आपण सलग लिहितो, सलग लिहायलाच पाहिजे, त्याला काही आपल्याला शॉर्टकट नाही. आता काही कारण समजून घेऊया आपण. आपण जो पेन पकडतो ते पेन पकडण्याची पद्धत बऱ्याचदा चुकलेली असते. आता इथे पहा, हा पेन कसा पकडलेला आहे. दोन बोट पेनाच्या टोकावर आहेत, म्हणजे पेन खूप जवळ धरलंय. तर तुम्ही असं जर पेन जवळ धरत असाल तर काय होतं ते लक्षात घ्या की आपल्या बोटांचं प्रेशर पेनाच्या टोकावर येतं, त्या दोघांचंही प्रेशर कागदावर येतं, आणि 3-4 कागद लिहिण्याची ऊर्जा आपण एक कागद लिहिण्यामध्ये वापरतो. प्रेशर जास्त आल्यामुळे पेपरची पाठीमागची बाजू बघितली तर त्याचे सगळे व्रण उठलेले दिसतात आपल्याला अक्षरांचे. सो ज्या वेळेला तुम्ही पेन जवळ धरता त्यावेळेला बोट दुखणार आहेतच, तुम्ही एनर्जी जास्त वापरता म्हणून. आणि दुसरी गोष्ट अशी होते की पेन ज्या वेळेला तुम्ही जवळ धरता त्यावेळेला तुमची लिखाणाची गती आपोआप कमीच होते, आणि आपल्याला हे अजिबात चालणार नाही. सो तुम्ही पेन कसं पकडता, तुमची पेन पकडण्याची ग्रिप कशी आहे, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. काही मुलं असंही पेन धरतात. आता कोणी कसं धरावं हा विषय इथे महत्वाचा नाही आहे. कसंही धरा, पण आपली बोट दुखू नयेत म्हणून काय केलं पाहिजे आपण ते समजणं गरजेचं आहे. बोट दुखायला लागल्यानंतर आपण काय करतो बरं? खूपदा बोट मोडतो. सगळ्यात सोपं वाटतं आपल्याला ते. मग कुणी अशी बोट मोडतं, कुणी अशी मोडतं, वेगळे वेगळे प्रकार प्रत्येकजण करतो. पण बोट मोडू नका बरं का, कारण आपली जी बोट आहेत हा खूप नाजूक भाग आहे शरीराचा, आणि हा नाजूक जरी असला तरी तो आपल्याला खूप वापरायचा आहे. त्याच्यामुळे बोटाची एखादी शीर जरी दुखावली गेली केवळ बोट मोडण्यामुळे, तर तुम्ही दीड वर्ष केलेला अभ्यासाचा काही उपयोग नाही असं होणार आहे. कारण आई परीक्षेच्या वेळेला बोट दुखायला लागलं तर काय करणार? आपण हे कारण नाही देऊ शकत माझं बोट दुखत होतं म्हणून माझा पेपर नाही पूर्ण झाला. मग काय करायला हवंय? तर बघा, पहिली गोष्ट करायची म्हणजे तुम्ही पेन लांब धरा. पेनाच्या टोकापासून आपण धरत असलेली ग्रिप ही साधारणपणे 1 इंचावर असली पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही पेन लांब धरता त्यावेळेला पेनाच्या टोकावर प्रेशर कमी येतं, आणि त्याच्यामुळे तुमची लिहिण्याची गती वाढते, जी की गरजेची आहे तुम्हाला. नाही तर मला येत होतं सगळं पण मला वेळ नाही पुरला, याच्यासारखी वाईट गोष्ट नाही कुठली. त्यामुळे ही सवय आजपासून सुरू करा. तुम्ही पेन लांब धरून लिहायला सुरुवात करा. एक 2-4 दिवस तुम्हाला वाटेल की मला नाही जमत आहे, मला नाही जमत. आपलं बोट आपोआप पुढे सरकत जातं नेहमीच्या सवयीप्रमाणे. पण ठरवायचं मनाशी की नाही, माझा पेपर लिहून जर पूर्ण व्हायचा असेल, माझी बोट जर मला दुखायला नको असतील, तर पेन लांब धरून सवय केली पाहिजे. ओके, खूप महत्वाचं आहे बरं का हे. तुम्हाला काही अगदी हलके व्यायाम दाखवले जाणार आहेत. तर जसं या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याच्या बरोबर करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अरे हे सोपं आहे आणि आपण असं कधी करत नाही मुद्दाम. ओके, आता बघा, पहिला एक्झरसाइज काय आहे, तर पहिला एक्झरसाइज असा आहे की फक्त तळ हात जे आपले आहेत ते एकमेकांच्या वरती हलकेच प्रेस करायचे. या पद्धतीने आपण करत नाही बरं का, म्हणून मी सांगितलं की हे मुद्दाम बघा.
दुसरा एक्सरसाइज असा आहे की बोट अशी सगळी बोट सुट्टी करायची. असं पण आपण कधी करत नाही मुद्दाम. आता आपल्याला बोटांचा व्यायाम गरजेचा आहे म्हणून हे सांगतोय. तिसरा काय व्यायाम आहे बघा, याला एअर पियानो म्हणतात. म्हणजे एखादा पियानो असेल तर तो कसा वाजवला जाईल, त्याच्यासाठी एक एक बोट सुट सुट करून ते पियानो वाजवल्यासारखं हलवायचं. ओके. चौथा एक्सरसाइज काय आहे बघा, की मूठ पूर्ण बंद करायची आणि एक एक बोट उलगडायचं आणि मग पुन्हा एक एक बोट आतमध्ये आणून मूठ बंद करायची, पुन्हा उघडायची, पुन्हा बंद करायची. किती सावकाश केलंय बघा हे. आणि एक एक बोट सेपरेट. ओके. पाचवा एक्सरसाइज असा आहे की दोन्ही हात जोडल्यासारखे केलेत, नंतर फोल्ड केलेत, दोन्ही बोट जवळ आलेली आहेत आणि नंतर दोन्ही बोट एकमेकात गुंतवली आहेत आणि मग दोन्ही हात एकमेकावरती टेकून दोन्ही बाजूला वाकवली आहेत. बघा, हे ऍक्च्युली खूप सोपं आहे आणि बोट मोडून बोटांना दुखापत करण्यापेक्षा हे जे काही छोटे छोटे व्यायाम सांगितले गेलेत, हे जर तुम्ही कराल तर तुमच्या बोटांना कधी त्रास होणारच नाही. आणखीन काय काय करू शकतो आपण, तर ही आता कशी मुद्रा केली आहे बघा. अंगठा आणि करंगळी हे दोन्ही एकमेकांना टेकवलेले आहेत आणि बाकीची बोटं जी आहेत ती अशी पूर्ण ओपन केली आहेत. आपण असं मुद्दाम कधी करत नाही, पण आता मुद्दाम का करायचं, कारण हा एक छोटासा व्यायाम प्रकार आहे. ओके. तर हे करून बघा थोडा वेळ, अर्धा मिनिट जरी तुम्ही असं करून बसलात तरी तुम्हाला जाणवेल की अरे माझ्या बोटांना आराम मिळतो याच्यामुळे. दुसरं म्हणजे ही मुद्रा कशी आहे बघा, तर करंगळी आणि अनामिका ही दोन बोटं ताठ केलेली आहेत. आता हीच दोन बोटं आपण ज्या वेळेला लिहित असतो त्यावेळेला कायम बंद असतात आणि मधलं बोट, त्याच्या बाजूचं बोट आणि अंगठा ही तीन बोटं आपण मेजर वापरतो लिहित असताना. म्हणून इथे ही जी मुद्रा सांगितली आहे ही एक्झॅक्टली उलटी केली. आपण जी नेहमी जास्त वापरतो त्यांना बंद केलंय आणि जी बंद असतात त्यांना आपण ओपन केलंय. ज्याच्यामुळे काय होतं, सगळ्याच बोटांना व्यवस्थित रिलीफ मिळतो. ही गोष्ट खूप महत्वाची आहे बरं का. आता आणखीन काय होतंय बघा, आपली मान ज्या ज्या वेळेला तुम्ही सलग बसता, जे की गरजेचंच आहे, पण त्याच्यामुळे मान अवघडते. आता मान का अवघडते हे पहिल्यांदा समजून घेऊया. तर त्याच्यासाठी महत्वाची आहे तुमची बसण्याची पद्धत. आता हा मुलगा किती वाकून बसलाय बघा. इतकं वाकायची काय गरज आहे का, पण खूपदा तशी लहानपणापासून सवय लागलेली असते. तर तुम्हाला बाळांनो काही सवयी तुमच्या बदलाव्या लागतील, कारण आपल्याला कोणत्याही परिस्थितीत फिजिकल प्रॉब्लेम काहीही येता कामा नये, कारण हे वर्ष खूप महत्वाचं आहे, होय की नाही. त्याच्यानंतर काही वेळेला बघा केस वाढवले जातात. मग ते केस वाढवलेले असले की तुम्ही जेव्हा खाली वागता त्यावेळेला केस खाली येतात असे. मग खाली आल्यानंतर आपण मान झटकतो अशी अशी करून, त्याच्यामुळे सुद्धा मान लचकते खूपदा. खूप जण सांगतात की अरे ते बाजूच्या सलून मध्ये जा, तो छान मालिश करून अशी मान मोडून देतो. हे अघोरी उपाय आहेत, हे अजिबात आपल्याला करायचे नाही. कारण मान जर का अवघडली, मानेची शीर जर का अवघडली तर आपल्याला असं इझिली इकडे इकडे बघता येत नाही. आपल्याला असं पूर्ण हालावं लागतं. असं जर का तुम्हाला असं परीक्षेच्या वेळेला झालं तर किती त्रास होईल बाळांनो, होय की नाही. म्हणून अजिबात मान मोडणे वगैरे हे प्रकार करू नका. उगीच वेळी आपली मान हलवून अजिबात नाही करायचं. हा. आता हे मी मुलांच्या बाबतीत सांगितलं. काही मुलींच्या बाबतीत सुद्धा मी ही सवय पाहिलेली आहे की वाचताना लिहिताना आपली एक केसाची बट पुढे काढायची आणि त्याच्याशी असं खेळत 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 लिहायचं आणि मग ती बट अशी पुढे आली जास्त किंवा असं करून उडवायची. हे असं करताना सुद्धा खूपशा मुलींची मान लचकते. तर मान लचकण्याची मी कारणं सांगितली आणि त्याच्यावरती अघोरी उपाय अजिबात करायचे नाहीत हेही सांगितलं. मग काय करायला पाहिजे, तर प्रत्यक्षामध्ये जास्त वाकून वाचू किंवा लिहू नका. वाचण्याचा सरफेस असो किंवा लिहिण्याचा सरफेस असो, तो आपल्या चेहऱ्यापासून 1 फूट अंतरावर पाहिजे. एवढं अंतर जर असेल तर मान अवघडतच नाही. ही सवय करा. ओके. त्याच्यानंतर काही व्यायाम जसे आपण बोटांचे बघितले तसेच मानेचे पण काही हलके व्यायाम आहेत. काय आहेत ते व्यायाम ते पण पाहून घ्या आणि हे बघता बघता तुम्ही करा. बघा आता ही मान एकदा पूर्ण मागे नेलेली आहे आणि मग नंतर पूर्ण खाली आणलेली आहे, अनुमती अगदी गळ्याला टेकेपर्यंत. ओके. दुसरा एक्सरसाइज काय आहे बघा, की एका बाजूला मान नेलेली आहे, अतिशय सावकाश मध्ये आणली, परत दुसऱ्या बाजूला नेली.
हे फार सावकाश करायचं बरं का, अजिबात घाई करायची नाही आपल्याला याच्यामध्ये. हा, तिसरा काय आहे बघा एक्सरसाइज, मान पूर्ण डावीकडे वळवली आहे आणि मध्ये आणून मग पुन्हा उजवीकडे वळवली आहे. हे अतिशय सावकाश करायचं. चौथा व्यायाम काय आहे, तर मान पूर्णपणे गोलाकार फिरवली आहे. आता ही जी फिरवलेली आहे ही घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवली आहे, पण अतिशय सावकाश फिरवली आहे. ओके. आणि नंतर काय केलंय, घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवली आहे, ती पण हळू फिरवली आहे. एकदा अशी आणि एकदा तशी. अतिशय सावकाश करायचं हे सगळं. त्याच्यामुळे आपली मान अवघडणारच नाही. काहीतरी प्रॉब्लेम आल्यानंतर काही करायचं नाही. मी जे तुम्हाला आता सांगतो आहे ते प्रॉब्लेम येऊच नाही हा विचार करून सांगतोय. ओके. आता त्याच्या पुढे बघा आणखीन काय करायचंय आपल्याला. अशी गोलाकार अशी उशी मिळते बघा, लहान बाळांच्या मानेखाली वगैरे ठेवतात तशी एक उशी आणायची आणि आपल्या मानेखाली ठेवून शांतपणे थोडंसं पडायचं. कारण आपण जेव्हा उशी वापरतो झोपताना ती आपण डोक्याखाली ठेवतो, त्याच्यामुळे मान अधांतरीच राहते आणि त्याच्यामुळे मानेवरचा ताण जो आलेला असतो तो तर कमी होतच नाही. म्हणून अशा पद्धतीची उशी नसेल तर अशी चादरीची, मोठ्या चादरीची घडी करायची आणि ती आपल्या मानेखाली ठेवायची आणि शांतपणे थोडा वेळ पडून राहायचं. दुसरं असंही करता येऊ शकतं की तशाच पद्धतीच्या उशीवर मान आपली अलगद एका बाजूला एकदा आणि एकदा दुसऱ्या बाजूला अशी अतिशय सावकाश हलवायची. यांनी सुद्धा मानेला खूप छान आराम मिळतो. हे खूप गरजेचं आहे, तुम्हाला जे सांगितलं जाते ते सगळं. आणखीन काय काय बघा, महत्वाची गोष्ट म्हणजे आपले डोळे. तुम्ही सारखं वाचता, सारखं लिहिता, एका जागी कॉन्सन्ट्रेशन करता, त्याच्यामुळे डोळ्यावर खूप ताण येतो आणि डोळे चुरचुरतात, होय की नाही. मग आता डोळे जेव्हा चुरचुरतात त्याची कारणं बघा काय. पहिली गोष्ट म्हणजे चुकीच्या पद्धतीने वाचन करणे. आता हा मुलगा कसा आहे, तो आडवा सतरंजीवर पडलेला आहे आणि त्यांनी जसं पुस्तक धरलंय तर त्या पुस्तकाचा अंधार त्याच्या चेहऱ्यावर पडतोय, म्हणजे जे वाचायचं आहे त्याच्यावरती उजेड नाहीच आहे. मग ही पूर्णपणे चुकीची पद्धत आहे बसण्याची. याच्यामुळे आणखीन ताण येणार आहे, कळलं का नाही. काही मुलं लिहित असताना त्या वहीवरतीच मान टेकवतात आणि लिहितात, याच्यामुळे पण ताण येतो डोळ्यांवर. ओके. आता डोळ्यांवर ताण आला की काय करतो आपण, डोळे चोळतो कसा करता. एक लक्षात घ्या बाळांनो की डोळा हा अत्यंत महत्वाचा अवयव आहे. कारण तुम्हाला काय दिसलंच नाही तर काय उपयोग आहे, होय की नाही. मग इतका जर महत्वाचा अवयव आहे आणि तो इतका नाजूक आहे, आपण त्याला फार केअरफुली हँडल करतो. असं अजिबात करायचं नाही बरं का आता यावर्षी. मग काय करायचं ते आता समजून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे वाचत असता तो सरफेस आणि तुमचा चेहरा याच्यामध्ये 1 फुटाचं अंतर पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही वाचन करताय तुम्ही, पुस्तक असेल त्याच्यावर लाईट पडला पाहिजे, तुमच्या चेहऱ्यावर लाईट नको आहे. आणि डोळ्याचे सुद्धा काही हलके व्यायाम जे आपण कधीही मुद्दाम करत नाही ते करायचे यावर्षी. कारण आपल्याला कोणत्याही पद्धतीची शारीरिक समस्या यायला नको आहे. कारण ती आल्यामुळे आपल्याला वर्ष 1.5 वर्ष आपण जो अभ्यास केलाय त्याचा आउटपुट छान पद्धतीने देता येणार नाहीये. ओके. मग आता डोळ्यांचे एक्सरसाइज काय आहेत बघा. तर पहिला एक्सरसाइज आहे डोळ्यांचा, तो म्हणजे एकदा डोळ्यांची बुबुळ वर नेणं आणि एकदा खाली आणणं. आता इथे मान नाही हलवले बरं का, फक्त डोळ्याची बुबुळ हलवली, हे लक्षात घ्या. दुसरा एक्सरसाइज काय आहे बघा, तर डोळ्याचं बुबुळ एका बाजूला नेणं आणि नंतर मध्ये आणून दुसऱ्या बाजूला नेणं. ओके. तिसरा एक्सरसाइज काय आहे बघूया, तो आहे एखाद्या चौरसाचा कर्ण जोडताना आपण कसं बघू तसं, एकदा या बाजूने एकदा या बाजूने अशा पद्धतीने केलंय. चौथा एक्सरसाइज कसा आहे, तर डोळ्याची बुबुळ ही एकदा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने अतिशय सावकाश गोल फिरवली आहे. आणि 5व्या एक्सरसाइज मध्ये घड्याळाच्या काट्याप्रमाणे डोळ्याची बुबुळ अतिशय सावकाश गोल फिरवली आहे. हे सगळं मिळून 1 मिनिटाचं सुद्धा नाही आहे. म्हणजे सगळे जे काही एक्सरसाइज सांगितले जात आहेत ते जास्तीत जास्त 5 मिनिटाचे असणार आहेत, पण त्याच्यामुळे तुम्हाला इतका आराम मिळेल की तुम्हाला शारीरिक दृष्ट्या तुमचा परफॉर्मन्स देत असताना काहीही अडथळा येणार नाही. आता आणखीन काळजी घेण्यासाठी काय करायचं, तर घरामध्ये तुम्हाला समजा एखादा मोठा हिरवा कागद
समोर ठेवता येत असेल आणि त्याच्याकडे पाहणं शक्य असेल तर ते करा. कारण हिरव्या रंगामुळे डोळ्याला गारवा मिळतो. आता सगळेच जण काय आपण खेडेगावामध्ये राहत नाही की बाबा जिथे हिरवीगार वनराई आहे. बरेच जण आपण शहरामध्ये राहणारे आहोत. शहरामध्ये आता आजूबाजूला सगळीकडे बिल्डिंगच असतात, झाडं वगैरे काही नसतात. त्यामुळे हिरवा रंग नैसर्गिक स्वरूपात आपल्याला दिसत नाही. म्हणून एक तर कागद नाहीतर सरळ सरळ डार्क हिरव्या कलरचा पडदा तुम्ही ज्या खोलीमध्ये अभ्यासाला बसता तिथे लावा आणि मध्ये मध्ये थोडंसं त्याच्याकडे एकाग्र चित्तानं 1 मिनिटासाठी का असेना बघायचं. डोळे शांत होतात, गार वाटतं आपल्याला. हे खूप गरजेचं आहे. आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे मध्ये मध्ये तोंडावर पाण्याचे हापके मारा. म्हणजे असं जेव्हा आपण असं जोरात पाणी मारतो, डोळ्यात पाणी गेल्यामुळे असे डोळे आपण मिचकावतो, त्याच्यामुळे डोळे धुतले जातात. तुम्हाला समजा आयग्लास मध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये डोळे बुडवून असं हलकी हालचाल करून ते शक्य असेल तर ते करा. पण हे खूप गरजेचं आहे कारण डोळ्यांच्याकडे आपण एक वेगळा अवयव म्हणून कधी पाहतच नाही. जसे आपण हात धुतो, पाय धुतो तसं डोळे धुणं असं कधी करतच नाही. म्हणून हे सांगताय. ओके. आणखीन एक गोष्ट काय करायची माहितीये का, की ज्या ज्या वेळेला तुम्ही बाहेरून घरी जाता त्यावेळेला पायावर पाणी घ्या. आता तुम्ही म्हणाल आम्ही तर घेतोच नेहमी, होय की नाही? पण पायावर पाणी घेण्याच्या वेगवेगळे प्रकार मी बघितलेले आहेत. काही मुलं बाथरूममध्ये जातात, नळ चालू करतात आणि असे नुसते पाय उडवतात आणि त्याच्यामुळे काय पायाला पाणी लागलं नाही लागलं, भिंत मात्र समोरची ओली होते. तर हे असं नको आहे. पाय धुवा जेव्हा सांगितलं जातं, पायावर पाणी घ्या जेव्हा सांगितलं गेलंय, त्यावेळेला तुमच्या टाचा भिजल्या पाहिजेत. पायाचा जो पाठीमागचा भाग आहे तो भिजला पाहिजे. आता का बरं एवढं मायन्युटली मी सांगतोय? बाळांनो, तुम्ही एक वाक्प्रचार ऐकलाय का? तळ पायाची आग मस्तकाला जाणे. ऐकलंय? काय अर्थ आहे सांगा बघू त्याचा? भरपूर राग येणे. आता असा वाक्प्रचार का आला असेल? असा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. आपण एक साधी कल्पना करूया. समजा तुम्ही ग्राउंडवर खेळायला गेलाय, पायात चप्पल न घालता आणि खेळता खेळता एक बारीकसा एवढूसा काहीतरी खडा तुमच्या तळ पायाला टोचलाय. तर आपण लगेच बाजूला जातो कारण त्याची कळ मस्तकापर्यंत जाते. कधी घेतलाय असा अनुभव? जर घेतला असेल तर या वाक्प्रचाराची ती प्रचिती आहे असं समजा. प्रॅक्टिकल पायाला खडा टोचलाय पण कळ गेली मस्तकापर्यंत. ते आपण वर्तनाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्याचा अर्थ असा सांगतो की खूप राग येणं. मग जर का तळपायाची आग मस्तकाला जात असेल तर तळपायाचा थंडावा देखील मस्तकाला पोचतो, हे लक्षात घ्या. म्हणून टाचा भिजल्या पाहिजेत पायाच्या. बाहेरून ज्या ज्या वेळेला येतात त्यावेळेला ही गोष्ट आता अगदी लक्षात ठेवा आणि आजपासून फॉलो करायला सुरुवात करा. ज्या वेळेला आपण तळपायावर पाणी घेतो त्यावेळेला आपोआप आपल्या डोळ्याला पण विश्रांती मिळते, गारवा मिळतो. म्हणून तुम्हाला माहिती असेल तर काही मंदिरामध्ये पहिल्यांदा बाहेर पाय धुवायची व्यवस्था केलेली असते. काही मंदिरांमध्ये तर पायऱ्यांवरून गार पाणी सोडलेलं असतं. म्हणजे जे जे कोण आपण भक्तगण दर्शनाला जात असतो त्यांच्या पायावरून आधीच पाणी जातं गार आणि उन्हातानातून आलेले असतात सगळेजण. त्याच्यामुळे डोकं गरम झालेलं असतं की नाही. मग ज्या वेळेला पायाला पाणी लागतं त्यावेळेला तो गारवा वर गेल्यामुळे शांत वाटतं, मन प्रसन्न होतं आणि मग मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं जातं. हे सगळं तुम्हाला एवढ्यासाठीच सांगतोय. गोष्ट छोटीशी आहे पण ही अत्यंत महत्वाची आहे. आणि परीक्षेत ऐन वेळेला जर आपले डोळे चुरचुरायला लागले आणि आपण डोळे चोळत बसलो तर कसं चालेल? म्हणून सांगितलं. आता पाठ आपली, पाठ हा सगळ्यात मोठा अवयव आहे आपल्या शरीराचा. ओके. पाठीचा कणा जर व्यवस्थित असेल, जसा नैसर्गिकपणे असायला पाहिजे तसा, तर आपली पाठ नाही दुखणार आहे. मग आता जर आपली पाठ दुखत असेल तर त्याच्या मागे कारण काय काय आहेत बरं, ते पण बघून घेऊ आपण. तर पहिली गोष्ट म्हणजे बसण्याची पद्धत. आता हा मुलगा असा बसलेला आहे, पाठीचा कणा त्याचा किती वाकलेला आहे हे जर बघितलं, पाठीमागे उभं राहून जर आपण बघितलं तर हा मुलगा हातात पेन धरून लिहितोय का नाकात पेन अडकवून लिहितोय हे कळणार नाही, इतका तो वाकलाय. काय गरज आहे का एवढं वाकायची? पण ही केवळ सवय लागलेली असते. या सगळ्या चुकीच्या सवयी आपल्याला बदलायच्या बरं का बाळांनो. हा, तर आता असं बसल्यामुळे पाठीच्या कण्याचा जो काही नैसर्गिक फॉर्म आहे त्याला आपण विरोध करतोय, त्याच्यामुळे पाठ दुखते. ओके.
काही मुलं असं म्हणजे आम्ही काय खाली बसत नाही, आम्ही खुर्चीत बसतो म्हणतात. आता हा मुलगा खुर्चीत बसलाय, पण तो कसा बसलाय, तर पाय वर घेऊन बसलाय. त्याच्यामुळे पुन्हा पाठीचा कणा हा वाकडाच झालेला आहे. असं जर तुम्ही बसत असाल, तुम्ही खाली जमिनीवर अभ्यासाला बसता का खुर्चीत बसता हे महत्वाचं नाहीये. तुम्ही कसं बसता आणि तुम्ही जेव्हा बसता त्यावेळेला तुमच्या पाठीच्या कण्याची पोझिशन काय आहे ते फार महत्वाचं आहे. मग अशा पद्धतीने बसलं तर आपल्याला त्रासच होणार आहे. असं जेव्हा त्रास होतो त्यावेळेला आपण करतो काय, काही नाही करत, नुसतं उठतो, एकदा उलटे सुलटे आळोखे पिळोखे देतो, जरा असं असं कंबर हलवतो, बरं वाटतं आपल्याला. तर तो त्याच्यावरचा उपाय नाहीच आहे मुळात. तर काय करणं गरजेचं आहे ते लक्षात घ्या. आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पोक काढून बसायचं नाही, कारण पाठीच्या कण्याचा नैसर्गिक आकारच असा आहे आणि नैसर्गिक ठेवण अशी आहे की ते ताठ असलं पाहिजे. सो ताठ बसायची सवय करा. ओके, ही अतिशय महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जमिनीवर झोपायचं आणि पाय भिंतीवर टेकवायचे. असं का करायचं ते लक्षात घ्या. आता ज्या वेळेला तुम्ही झोपता गादीवर रात्री झोपताना वर पंख्याकडे बघत, त्यावेळेला आपला जो लोअर बॅकचा पोर्शन आहे तो टेकत नाही खाली, म्हणजे त्याच्यातून खालून असा हात आरपार जाऊ शकतो. म्हणजे ज्या भागावरती जास्तीत जास्त प्रेशर येतं एका जागी जास्त वेळ बसल्यामुळे, तो पार्ट आहे लोअर बॅकचा आणि त्याला आपण झोपल्यामुळे विश्रांती मिळतच नाहीये. म्हणून हे मुद्दाम करायचं आहे. ज्या वेळेला आपण पाय वर घेतो, भिंतीला टेकवतो, त्यावेळेला लोअर बॅकचा जो आपला पोर्शन आहे तो खाली टेकतो जमिनीला आणि त्याच्यामुळे आराम मिळतो. 1-2 मिनिटाकरता असं आपल्याला विश्रांती घ्यायची आहे. ओके, असं करून तासभर पडून राहू नका. ओके, नाहीतर पालकांच्या तक्रारी येतात, अहो सर तुम्ही काय सांगितलं ते आमचा मुलगा म्हणे रोज पाय वर करूनच झोपतोय. झोपण्यासाठी नाही सांगत आहे हे, पाठीला विश्रांती म्हणून सांगतोय. मग आता आणखीन काय करता येईल? एक म्हणजे तुम्ही असं खुर्चीवर झोपू शकता, असा पाय वर घेऊन, किंवा त्याच्यानंतर तुम्ही खुर्चीला धरून असं स्ट्रेचिंग करू शकता. हे केल्यामुळे आपल्या लोअर बॅकला छान आराम मिळतो. या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आता आतापर्यंत जे आपण बघितलं ते सगळं निगडीत होतं आपल्या शारीरिक आरोग्याशी. आता आपण हे बघूया की आपल्या मानसिक आरोग्यासाठी काय करायचंय बरं आपण. तर मानसिक आरोग्यासाठी तुम्हाला काही आता अफर्मेशन्स सांगणार आहे. अफर्मेशन्स म्हणजे असं की माझा अभ्यास झालेला आहे, मी माझ्या सगळ्या क्षमता पणाला लावेन, मी यशस्वी होईल. आता तुम्ही म्हणाल ह्याने काय होणार आहे, नुसतं खरोखर अभ्यास झाला असला तरच उपयोग आहे ना. तसं नाहीये. काही वेळेला खरोखर अभ्यास होऊन सुद्धा ऐन वेळेला गडबड होते. तर एक लक्षात ठेवा बाळांनो की माइंड रूल्स द बॉडी. जसं आपण सुरुवातीला बघितलं ना की आपण ट्रिपला गेलो की आपण आनंदी असतो, आनंदी असलो की आपल्याला बोर होत नाही, जांभया येत नाही किंवा झोप येत नाही. म्हणजे काय, म्हणजे उत्साह वाढतो. कशाकरता वाढतो उत्साह? मनात काय विचार चालू आहे त्याच्यामुळे. म्हणून आपल्या मनाला जाणीवपूर्वक सांगायचं, माझा अभ्यास झालेला आहे, मी माझ्या सगळ्या क्षमता पणाला लावेन, मी यशस्वी होईल. आता एवढं सांगून सुद्धा होऊ शकतंय की यार कसं काय, असं कसं शक्य आहे. हाऊ माइंड रूल्स द बॉडी याचा प्रत्यक्ष अनुभव आता आपण सगळेजण घेऊया. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, आता जसे बसलेले आहात तसेच फक्त ताठ बसा आणि डोळे मिटा. मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या. आपण एक गंमतशीर प्रयोग करणार आहोत की मनात जसे विचार येतात त्यानुसार शरीर प्रतिसाद देतं. म्हणजे नेमकं काय होतं बरं. ओके, तर सगळ्यांनी डोळे मिटा, ताठ बसा आणि डोळे मिटा. व्हेरी गुड. ओके, आता मी काय सांगतो ते ऐका. जसं आपण म्हटलं पिकनिक पिकनिक पिकनिक, तसं आपण परत एकदा ती कल्पना करूया की तुमची परीक्षा झालेली आहे. तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षाही, तुमच्या पालकांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त मार्क्स मिळाले. त्यामुळे तुम्ही खुश आहात, तुमचे पालक खुश आहेत, तुमचे सगळे नातेवाईक खुश आहेत. आणि आता आपलं ठरलेलं आहे की चला उद्या पिकनिकला जायचं आहे, उद्या तुम्ही 5 वाजता शाळेच्या ग्राउंडवर जमायचं आहे. असं तुम्हाला सांगितलं, चला चला लवकर जा घरी आणि आटपा लवकर. अशी जेव्हा घोषणा केली जाते त्यावेळेला त्या आनंदाच्या भरामध्ये तुम्ही लगेच घरी जातच नाही. तुम्ही मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करता की अरे किती मजा येईल ना, आपण आता ट्रिपला जातोय. जवळजवळ 1.5 वर्ष आपण काही नाही केलंय. आता आपल्याला मार्क्स पण मस्त मिळालेत, रिझल्ट पण मस्त लागलेत, आपले आई वडील पण खुश आहेत आणि आपण सगळेजण मित्रमैत्रिणी आता धमाल करायचे.
ह्याची चर्चा सुरू होते. मग तू कुठले कपडे घालणार, अरे मग खेळाचं साहित्य काय घेऊया, हे तू डब्यात काय आणणार, ह्या सगळ्या चर्चा करण्यात तिथेच तासभर जातो. आणि ते सगळं करून तुम्ही घरी जाता. घरी गेल्या गेल्या आईला बजावून सांगता, आई आम्हाला उद्या पहाटे 5 वाजता शाळेच्या ग्राउंडवर जमायचं आहे, मला 4 वाजता उठव तू. आई म्हणते हो 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 काय प्रॉब्लेम नाही. आता तुम्ही म्हणता की आईला मी सांगितलंय खरं उठवायला, पण चुकून आईला झोप लागली तर काय, म्हणून तुम्ही दुसऱ्या घड्याळात गजर लावून ठेवता 4 वाजताचा. आणि झोपायचं म्हणता, खूप वेळ झोपच लागत नाही. आणि जरा कुठे डोळा लागतो तोपर्यंत तुम्हीच दचकून उठता. बापरे गजर होऊन गेलं की काय, मला जाग नाही आली की काय, आई विसरली की काय. बघता तर 3:30 वाजलेले असतात. तरी सुद्धा तुम्ही उठता, आवरता आणि मग सगळं तुमचं ठरल्याप्रमाणे खेळाचं साहित्य, डबे, हे ते पाण्याच्या बाटल्या बिटल्या सगळं घेता आणि बरोबर तुम्ही 5च्या आत शाळेच्या ग्राउंडवर हजर. आणि मग लगेच बस येते, बसमध्ये तुम्ही सगळेजण चढता, आरडा ओरडा, एकच गोंधळ, सगळा मजा आहे नुसती करायची. आणि मग आतमध्ये गेल्यानंतर काय सगळ्यांना एवढा उत्साह आहे की सगळेजण एकाच वेळेला बोलतायत. कोण कोणाचं ऐकत नाही, सगळ्यांना बोलायचं आहे, सगळ्यांना व्यक्त व्हायचं आहे. आणि मग गाडी सुरू झाल्यानंतर काय गणपती बाप्पा मोरया म्हणता, शाळेचं नाव घेता, हे करतात ते करतात, धम्माल. त्याच्यानंतर नुसती गाणी चालू होतात. कुणी अंताक्षरी खेळतंय, कुणी जोक सांगतंय, कुणी नुसतंच बोलतंय. कोण काय करतंय याचं कोणालाच कशाचं भान नाहीये. बोलून बोलून कशाला गोरड पडते, आपलं पाणी काढतायत, पितायत, परत ठेवतायत, चाललाय नुसता असा प्रवास. नाच धिंगाणा चालू आहे, नुसता आरडा ओरडा चालू आहे. बस जिथून जिथून जाते रस्त्यावरून सगळ्यांना कळते की अरे बहुतेक शाळेची ट्रिप दिसते बरं का. आणि तुम्ही अशा आनंदामध्ये आहात सगळेजण. आणि गाडी पुढे चालली पुढे चालली पुढे चालली, भर दुपारचे 12-12:30 वाजलेले आहेत. आणि अगदी निर्जन रस्त्यावरती तुमची बस गेली आहे आणि कसला तरी आवाज आला आणि गाडी थांबली. तुम्हाला क्षणभर कळलं पण नाही गाडी थांबली का, म्हणून तुम्ही बघताय तर ड्रायव्हरने सांगितले की अरे टायर पंक्चर झालाय, एक अर्धा तास तरी लागेल. आता अर्धा तास बसमध्ये बसून काय करायचं, म्हणून तुम्ही विचार करता चला आपण खाली उतरूया मग. आणि खाली उतरताना पाण्याची बाटली तुम्ही जेव्हा घेता तेव्हा लक्षात येते की यार पाण्याची बाटली रिकामीच आहे. तुम्ही मित्राला विचारता, तुझ्याकडे पाणी आहे का, तुम्ही मैत्रिणीला विचारता, तुझ्याकडे पाणी आहे का, कुणाकडेच पाणी नाही. आता काय करायचं, मग चला खाली उतरूया आपण, बघूया तरी. तुम्ही खाली उतरता, आजूबाजूला बघता, कोणाचं घर दिसतंय का, कुठे हॉटेल दिसतंय का, पाण्याची एखादी बाटली घेता येईल का, तर आजूबाजूला काही नाही. काय करायचं कळत नाही. काही मुलींना चक्कर आल्यासारखं वाटायला लागलंय. वर तळपता सूर्य आहे, खाली तापलेली जमीन आहे आणि मध्ये तुम्ही तहानेने व्याकुळ झालेले इकडे तिकडे बघताय, कुठेतरी पाणी मिळेल का. एवढ्या दूरवर तुम्हाला एक आजोबा दिसतायत, पांढरं धोतर, पांढरा शर्ट, डोक्यावर फेटा आणि त्यांच्या डोक्यावर एक टोपली आहे. अरे हे आजोबा बहुतेक इथेच कुठेतरी राहत असतील, चला आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांना विचारूया. आणि तुम्ही अगदी तहानेने व्याकुळ झालेले असताना सुद्धा पायात सगळे प्राण आणून एक एक पाऊल टाकत त्या आजोबांच्या पर्यंत पोहोचलाय. तुम्हाला पाहिल्यानंतर आजोबांनी डोक्यावरची टोपली खाली काढून ठेवली आहे, तर त्याच्यामध्ये आहेत गाभोळलेल्या चिंचांचे, छोट्या छोट्या बुटकांचे मीठ लावून तयार केलेले गोळे. ते पाहिल्या पाहिल्या तुमच्या तोंडाला पाणी सुटलंय. आजोबांना तुम्ही पाणी कुठे मिळते का विचारताय खरं, पण तुम्हाला वाटलं की चला तोपर्यंत ही चिंच तरी खाऊया. तुम्ही काय ₹1-2 होते ते काढून त्या आजोबांच्याकडून तो चिंचेचा गोळा घेतलाय, तो आता आहे तुमच्या हातामध्ये. आणि मग त्याच्यातलं एकच बुटुक तुम्ही काढलंय आणि ते फक्त तुमच्या जिभेला टेकवलंय. त्याच्यावरचं मीठ तुम्ही हळूहळू चाटताय. तुम्हाला इतकं छान वाटलंय. मीठ चाटून झाल्यानंतर ते जे बुटुक आहे ते तुम्ही तोंडामध्ये घोळून 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 त्या चिंचेचा गर सगळा आहे तो सगळा खाऊन टाकला. तोंडातला चिंचुका तुम्ही बाहेर फेकून दिला आणि तोंड इतकं आंबट झाल्यामुळे तुमच्या तोंडातून साहजिकच आवाज आला. आता सावकाश डोळे उघडा बाळांनो. काय झालंय, तोंडाला पाणी सुटलंय. या प्रश्नाचं उत्तर जर हो असेल तर काय झालं ते आपण समजून घेऊया. बघा प्रत्यक्षामध्ये आता रणरणतो ऊन नाही आहे, तुम्ही काय बसमध्ये बसलेले नाही आहे, तुम्ही काय फार आरडाओरडा करून तुमच्या घशाला कोरड पडलेली नाही आहे, ना टायर पंक्चर झाली आहे, ना तुम्ही उन्हामध्ये रस्त्यावर उतरलाय, याच्यापैकी काहीही घडलेलं नाही आहे. पण तुमच्या मनामध्ये तो फक्त विचार दिला. आणि ज्या वेळेला मी चिंचेचा गोळा असं बोललो त्यावेळेला तुमच्या नजरेसमोर तो चिंचेचा गोळा आला. तो नुसता चिंचेचा गोळा येऊन थांबला नाही, त्या चिंचेचा गुणधर्म काय आहे तसा संदेश तुमच्या मेंदूकडे गेला आणि मेंदूच्या आज्ञेनुसार शरीराने एक विशिष्ट प्रकारचा रस तयार केला. त्याला तुम्ही म्हणता तोंडाला पाणी सुटलंय. आता लक्षात आलं.
हाऊ माइंड रूल्स द बॉडी. म्हणून ज्या वेळेला तुम्ही स्वतःला सांगाल की माझा अभ्यास झालेला आहे, माझ्या सगळ्या क्षमता मी पणाला लावेन, मी यशस्वी होईन, त्यावेळेला त्याचा तुम्हाला तुमचं मनोबल उंचावण्यासाठी फार चांगला उपयोग होणार आहे. या अफर्मेशन जे आहेत त्यांनी आपल्यासाठी फास्ट काम केलं पाहिजे. याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर रोज रात्री झोपण्यापूर्वी 6 वेळा आणि रोज सकाळी उठल्याबरोबर 6 वेळा म्हणा. काय म्हणायचंय? माझा अभ्यास झालेला आहे, मी माझ्या सगळ्या क्षमता पणाला लावेन, मी यशस्वी होईल. करून बघा, काय मजा येते. तुम्हाला खूप छान वाटायला लागेल. तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास आपोआप जागृत व्हायला लागेल, जो की खूप 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 गरजेचा आहे बाळांनो. आता बाळांनो एक लक्षात घ्या, परीक्षा संपेपर्यंत अत्यंत काटेकोरपणे पाळावयाच्या गोष्टी. तर यामध्ये काय आहे? आहार. आहाराच्या विषयी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पाळायच्या आहेत? तर पहिल्यांदा बघा की भजी म्हणा, वडापाव म्हणा, मंचुरियन, पिझ्झा वगैरे या सगळ्या गोष्टी पूर्णपणे वर्ज्य करा तुमची फायनल परीक्षा होईपर्यंत. कारण कोणताही तळलेला पदार्थ जेव्हा तुम्ही खाता, ते जे तेल असतं ते फ्रेश नसतंच. तेच तेच तेल परत वापरल्यामुळे घशाला त्रास होतो. आपल्याला कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे या वर्षभरामध्ये, म्हणून तेलकट खाणं टाळा. मंचुरियन वगैरे का खायचं नाही? कारण चायनीज पदार्थामध्ये अजिनोमोटो हा जो घटक असतो हा खूप आपल्या शरीराला बाधक असतो म्हणून. ओके. आणि कोल्ड्रिंक्स तर अजिबात घ्यायचे नाही, कारण कोल्ड्रिंक्समध्ये असे काही घटक असतात जे तुम्हाला हानिकारक असतात. आणि जर तुम्ही परीक्षेच्या ऐन वेळी आजारी पडलात तर तुमची सगळी मेहनत वाया जाते. मग काय घ्यायचं? तर तुम्ही फळं खा, ड्रायफ्रुट्स खा, त्याच्यानंतर सलाड खा आणि हिरव्या पालेभाज्या खा. तुम्ही सगळी मुलं हुशार असता. तुम्हाला ज्या वेळेला आहार विषयक काही प्रश्न पेपरमध्ये येतात की कोणत्या पदार्थामध्ये कोणती जीवनसत्व आहेत, कोणत्या भाजीमध्ये किती प्रोटीन आहेत वगैरे, ते तुम्ही छान लिहिता सगळं पेपरमध्ये. पण प्रत्यक्षात आई जेव्हा ते करून वाढते त्यावेळेस तुम्ही काय करता? मला नाही आवडत, हे काय गाई म्हशीला खायला घालायचं, ते मला खायला घातले असं म्हणता. मग काय उपयोग आहे तुमच्या शिक्षणाचा? जर ते शिक्षण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कुठेतरी उतरवत नसाल तर त्या शिक्षणाला काही अर्थ नाहीये. त्याच्यामुळे काही गोष्टी तुम्हाला आवडत नसल्या तरी त्या करा, ज्या आता मी करायला सांगितल्या त्या. या वर्षामध्ये जगातलं सगळ्यात उत्तम खाणं जेवण म्हणजे तुमच्या घरी जे आई बनवते ते. अजिबात बाहेरचं काही खाऊ नका. आता व्यायाम कोणते करायचे हे आपण पाहणार आहोत. पण व्यायामामध्ये तुम्ही काय करायला नको आणि काय करायला पाहिजे हे आपण पाहणार आहोत. क्रिकेट अजिबात खेळायचं नाही, किंवा व्हॉलीबॉल आपण खेळतो त्या व्हॉलीबॉलमध्ये बोटांना इजा होऊ शकते. एखादा कॅच पकडताना बोटावरती लागतो किंवा बॅटिंग करताना सुद्धा बोटावरती बॉल लागतो. व्हॉलीबॉल खेळताना आपण असं काहीतरी करतो त्यावेळेला बोटं दुखावली जाऊ शकतात. आपल्याला ही रिस्क घ्यायची नाही, कारण तुम्ही दीड वर्ष जवळजवळ अभ्यास केलेला आहे आणि एखादं बोट जरी आपलं दुखावलं गेलं तरी तुम्हाला लिहिताना त्रास होणार आहे, म्हणून ही काळजी घ्यायची. पण व्यायाम तर करणं गरजेचं आहे, कारण जास्तीत जास्त वेळ एका जागी बसण्याचं वर्ष पण हेच आहे आणि त्याच्यामुळे पण त्रास होणार आहे. म्हणून काय करायला पाहिजे? हलके व्यायाम म्हणजे काय? दोरीवरच्या उड्या मारा, त्यानंतर जिने चढ उतार करा. तुमचं शरीर तंदुरुस्त राहील आणि फ्रेश वाटेल. थोडक्यात लक्षात घ्या, व्यायामाचा ताण आला नाही पाहिजे. व्यायाम केल्यामुळे उत्साह वाढला पाहिजे. थोडा घाम आला पण पाहिजे, कारण ज्या वेळेला तुम्हाला घाम येतो त्यावेळेला आपल्या शरीरातले अनवॉन्टेड टॉक्झिन जे आहेत ते घामावाटे निघून जात असतात. त्यामुळे बोर्ड परीक्षेचं वर्ष म्हणजे आता व्यायाम सगळं बंद असं अजिबात नाही करायचं. हलके व्यायाम करायचे ज्याच्यामुळे ताण नाही येणार पण उत्साह वाढेल. त्याचसोबत विश्रांती घेणं गरजेचं आहे. ज्यावेळी विश्रांती आपण म्हणतो त्यावेळी विश्रांती कशी घेतली पाहिजे आणि काय करायला नको हे आपण पाहणार आहोत. खूप महत्वाची गोष्ट आहे ही. जिथे अभ्यासाला बसता तिथेच पुस्तकावर वहीवर डोकं ठेवून झोपू नका. त्याच्यामुळे पाठ अवघडणार आहे, मान अवघडणार आहे आणि विश्रांती मिळणार नाहीच आहे. मग विश्रांती मिळण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? तर पहिली गोष्ट म्हणजे अभ्यासाला बसण्यापूर्वी मेडिटेशन करा. शांतपणे बसायचं डोळे मिटून, फक्त बाकी काही करण्याची गरज नाहीये. ओके. नुसतं बसा शांतपणे. ओके. आणि मनाशी म्हणा, माझा अभ्यास झालेला आहे, माझ्या सगळ्या क्षमता मी पणाला लावेन, मी यशस्वी होईन, अशा पद्धतीचे मनाला संदेश द्या.
त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही एका विषयातून दुसऱ्या विषयाकडे वळणार असता त्यावेळेला सुद्धा 5 मिनिटं मेडिटेशन करा. जेणेकरून तुमचं मन तंदुरुस्त राहील, मानसिक आरोग्य तुमचं चांगलं राहील, एकाग्रता वाढेल विषय बदलणार असू त्यावेळेला केलेल्या मेडिटेशनचा फार चांगला उपयोग होतो. आणि झोपण्याची पद्धत कशी हवी आहे? रीतसर व्यवस्थित झोपा. ज्या पद्धतीने बेडवर असेल किंवा अंथरूण टाकून आपण झोपतो त्या पद्धतीने योग्य पद्धतीने झोपलं पाहिजे. आता असं लक्षात घेऊया आपण की जे जे काय आतापर्यंत सांगितलं गेलं ते तुम्ही सगळं 100% फॉलो केलंय. त्याच्यामुळे तुम्हाला शारीरिक आरोग्याच्या विषयी आता काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमचं मनोबल पण खूप छान झालेलं आहे कारण तुम्ही हे सगळं वर्षभर प्रॅक्टिस करताय. आता परीक्षेच्या आदल्या दिवशी काय करायचं हे लक्षात घ्या. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करायचं थांबवा. खूपदा आपण आदल्या दिवशी जास्त जोर लावतो. ओके, तसं अजिबात नाही करायचं. हे का नाही करायचं असं? तर खूपदा काय होतं, पालक सुद्धा फोर्स करतात म्हणून सुद्धा तुम्ही आदल्या दिवशी जास्त जोर लावता. आदल्या दिवशी जोर लावायचा नाही, उलट आदल्या दिवशी अभ्यास करायचा नाही. आपल्या मेमरीचे 2 प्रकार आहेत, शॉर्ट टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी. आता शॉर्ट टर्म मेमरी म्हणजे काय की जे त्वरित आणि तात्पुरत्या स्वरूपात आपण करतो. आपण तात्पुरता जोर लावून ज्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपण आपल्या शॉर्ट टर्म मेमरीचा वापर करतो. उदाहरणार्थ अभ्यास, परीक्षा जवळ आली की अभ्यास करतो, होय की नाही? तसं. आणि लॉंग टर्म मेमरी म्हणजे काय? तर लॉंग टर्म मेमरीमध्ये आपण अनेक गोष्टी अशा केलेल्या असतात ज्या आपल्या दीर्घकाळ स्मरणेत असतात. आपली आई कोण आहेत, आपले वडील कोण आहेत, आपले टीचर कोण आहेत, आपली शाळा कुठे आहे, आपलं घर कुठे आहे, आपल्याला हे रोज आठवायला लागतं का? नाही ना. का कधी असं झालंय की तुम्ही घरी गेलात, बेल दाबली आणि दार आईने उघडल्यानंतर हे बाई तू कोण आले आमच्या घरामध्ये, असं कधी बोललाय का आईला? नाही ना. सो दॅट इज लॉंग टर्म मेमरी. आपल्याला रोज नाही आठवायला लागेल. पण अभ्यासाच्या बाबतीत हे नाही लागू. सो अभ्यासाच्या बाबतीत आपण शॉर्ट टर्म मेमरी वापरतो आणि खूपदा असं होतं ज्या ज्या मुलांनी अगदी आदल्या दिवशी जास्त जोर लावलाय त्यांचा प्रॉब्लेम हा येतो की परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर ऐन वेळेला काही आठवत नाही किंवा काल केलेलं असते तेच आठवतं आणि वर्षभर केलेलं काय आठवत नाही. आणि आपण सगळ्या वर्षभराचा अभ्यास आदल्या दिवशी रात्री तर करू शकणार नाही. म्हणून आदल्या दिवशी अभ्यास करायचा नाही. मन फ्रेश राहायला पाहिजे. माझा अभ्यास झालेला आहे हीच भूमिका पाहिजे. आता परीक्षेसाठी लागणारं सर्व साहित्य एकत्र करा आणि ते व्यवस्थित असल्याची खात्री करा. यामध्ये कंपास असेल, कर्कटक असेल, तुमची पट्टी असेल, जे काही साहित्य आहे ते व्यवस्थित घेतलंय का याची खात्री करून घ्या. हे आदल्या दिवशी चेक करायचं. म्हणजे अभ्यास करायचा थांबवायला जे सांगितलेलं आहे त्याच्या बदल्यात आपल्याला काय करायचं आहे, तयारी करायची. जे पेन तुमच्या हातात बसले अशा प्रकारचे 4-5 पेन तुम्ही एकसारखे घेऊन ठेवा. नाहीतर एक जाडा आहे, एक एकदम स्लिम आहे असं जर असेल आणि ऐन वेळेला तुम्हाला पेन जर बदलावं लागलं शाई संपली आहे म्हणून तर त्याची ग्रीप वेगळी येते. मग आपण डिस्टर्ब होतो थोडेसे. म्हणून पेन्सिलला टोक आहे का पहा. असे 2-3 पेन्सिल तुमच्या जवळ ठेवा. त्यानंतर तुमचं हॉल तिकीट तुम्ही तपासून पहा. या सगळ्या गोष्टीची अतिशय शांत मनाने तयारी करा कारण तुमचा अभ्यास झालेला आहे. त्याच्यानंतर एक आणखीन गोष्ट करायची म्हणजे 2 हात रुमाल तुमच्या जवळ ठेवायचे आहेत तुम्हाला. ते पण आदल्या दिवशी काढून ठेवा. आता 2 हात रुमाल कशासाठी ते समजून घ्या. एक हात रुमाल आपल्याला घाम पुसण्यासाठी ठेवायचा. ओके, कारण परीक्षा ज्या असतात त्यावेळेला बहुतेक वेळेला ऊन असतं. दुसरीकडे नंबर असेल, तुम्ही खूपदा सायकलवरनं वगैरे जात असाल, इव्हन कारमधनं जरी जात असाल तरी सुद्धा ऊन लागतं, घाम येतो. त्याच्यासाठी खूपदा टेन्शन आल्यामुळे सुद्धा घाम येतो. म्हणून एक रुमाल जो आहे तो आपल्याला हा जो घाम येतो तो पुसण्यासाठी. आणि दुसरा रुमाल जो आहे तो दुसरा रुमाल ज्या वेळेला तुम्ही उत्तरपत्रिका लिहायला सुरुवात करता त्यावेळेला हाताखाली धरण्यासाठी. कारण तळ हाताला पण खूपदा घाम येतो. तळ हाताला घाम आला की तळ हात तेलकट होतो. मग तो हात आपण जेव्हा टेकतो तिथे तो तेलकटपणा लागतो कागदाला. आणि मग जसं जसं तुम्ही खाली लिहित येता तिथे आलं की पेन उठत नाही. पेन उठलं नाही की आपण डिस्टर्ब होतो. डिस्टर्ब झालं की तुम्ही वर्षभर केलेल्या अभ्यासाची गती केली, तो रिदम गेला, तुम्ही त्या फ्लो मध्ये आलेले असता, तुम्ही खुश असता, ती खुशी गेली सगळी. याचा सगळ्याचा परिणाम होणार आहे तुमच्या लिखाणावर. म्हणून एक हाताखाली ठेवण्यासाठी रुमालाची घडी पाहिजे आपल्याला. म्हणून 2 रुमाल सांगितले. आता आपण पाहूया परीक्षेच्या दिवशी काय करायचं.
तर परीक्षेच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठणार आहात त्यावेळी मनातल्या मनात अफर्मेशन 6 वेळा म्हणा. माझा अभ्यास झालेला आहे, मी माझ्या सगळ्या क्षमता पणाला लावेन, मी यशस्वी होईल. आणि घरातल्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. कसा घ्यायचा आशीर्वाद? तर फक्त घ्यायचा म्हणून घ्यायचा नाही, हात जोडायचे नाहीयेत फक्त. किंवा कुठेतरी पायाला हात लावतोय आणि खाली वागतोय आपण, त्यांनी दिलाय न दिलाय आशीर्वाद हे सुद्धा आपण पाहत नाही आणि पटकन तिथून निघून जातो. तर असा आशीर्वाद घ्यायचा नाही. तर पहिल्यांदा समजून घ्या नमस्कार कसा करायचा आहे आणि तसाच का करायचा आहे. तुम्ही ज्या वेळेला नमस्कार करता त्यावेळेला आई वडिलांचं लक्ष तुमच्याकडे असलं पाहिजे. नाही तर आई स्वयंपाक करते, वडील पेपर वाचतायत आणि तुम्ही नमस्कार कधी केला तर त्यांना कळलंच नाही असं नकोय. त्यांचं तुमच्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही नमस्कार जेव्हा करणार आहात त्यावेळेला तुमचे दोन्हीही हात त्यांच्या दोन्हीही तळ पायाला लागले पाहिजेत, स्पर्श झाला पाहिजे. आणि हा जेव्हा तुम्ही स्पर्श करता त्यावेळेला आई वडिलांना सांगायचं की तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद द्या. आता बाळांनो याच्यामध्ये काय होतंय ते समजून घ्या. शास्त्रीय दृष्टिकोनातून तुम्ही ज्या वेळेला खाली वागता त्यावेळेला तुमच्या डोक्याची लेवल तुमच्या शरीरापेक्षा खाली जाते. त्याच्यामुळे मेंदूकडे रक्ताभिसरण जास्त होतं, ज्याची आपल्याला आता परीक्षेसाठी गरज आहे. अभ्यास तर झालेला आहे, पण आता मेंदूला जी चालना मिळायला पाहिजे ती चालना मिळण्यासाठी मेंदूकडे जे रक्ताभिसरण जायला पाहिजे ते होण्यासाठी खाली वाकायचं आहे, पूर्णपणे डोक्याची लेवल खाली. ओके. आणि ते जेव्हा तुम्ही पायाला स्पर्श करता आणि ज्यावेळेला तुम्ही पालकांना सांगता की तुम्ही आमच्या डोक्यावर हात ठेवा तेव्हा ते स्पर्शाचं वर्तुळ पूर्ण होतं, सकारात्मक व्हायब्रेशन्स मिळतात. त्यामुळे नमस्कार करणं आणि आशीर्वाद घेणं हे जे सांगितलं हे इतकं सिस्टमॅटिक असायला पाहिजे. आता परीक्षा हॉलवर गेल्यावर काय करायचंय हे आपण पाहूयात. परीक्षा हॉलमध्ये जाईपर्यंत पुस्तक वही वाचू नका. कारण मी बरेचशी अशी मुलं पाहते की शेवटच्या क्षणापर्यंत वाचत असतात. की अगदी ऐकलेला अरे ते कशाला टेन्शन घेता. आपलं काय, माझा अभ्यास झालेला आहे, मी माझ्या सगळ्या क्षमता पणाला लावेन, मी यशस्वी होईल, याच मानसिक भूमिकेत तुम्ही असला पाहिजे. त्यामुळे ऐन वेळेला अजिबात पुस्तक वही वाचायचं नाही. म्हणजे तुमचे मित्रमैत्रिणी जरी वाचत असतील तरी त्यांना सांगा वाचायचं नाही म्हणून, कारण त्यावेळेला वाचून काहीही उपयोग होत नाही. परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर शांत बसा. स्वतःच्या मनाला सांगा माझा अभ्यास झालेला आहे, मी माझ्या सगळ्या क्षमता पणाला लावेन, मी यशस्वी होईल. आता परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर लिहायला सुरुवात करण्याआधी प्रश्नपत्रिका नीट वाचा. लिखाणाची जी गती आहे तुमची ती शेवटपर्यंत एकसारखी राहील असे वेळेचे नियोजन करा. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हस्ताक्षर एकसारखं येईल याची खबरदारी घ्या. ज्या वेळेला तुम्ही वेळेचं नियोजन कराल त्यावेळेला हे आपोआप होणार आहे, काही त्याचं टेन्शन घेण्याचं कारण नाही. ओके. उत्तर पत्रिका सबमिट करण्याआधी नीट नजर मारा. ओके. ही गोष्ट का महत्वाची आहे माहितीये का, सबमिट केल्यानंतर काय करता येत नाही आपल्याला. एकदा पेपर दिला की दिला, कधी कधी सप्लिमेंट व्यवस्थित लागली आहे की नाही, त्याचा क्रम व्यवस्थित आहे का नाही, या सगळ्या गोष्टी सबमिट करण्यापूर्वी त्याच्यावर नजर मारा. एकदा का तुम्ही पेपर दिला की त्याच्यानंतर आपल्या हातात काहीही राहत नाही. परीक्षा हॉलमधून बाहेर आल्यानंतर झालेल्या पेपरवर अजिबात चर्चा करू नका. कारण बऱ्याचदा मी पाहते की मुलं परीक्षेच्या बाहेर आली की लगेच एकमेकांना विचारायला लागतात, अरे तू काय लिहिलंस, झाला का पेपर कव्हर, तू ह्याचं काय लिहिलंस, मी ह्याचं काय लिहिलं, माझं हे चुकलं, तुझं बरोबर आलं. अजिबात नको. त्याचा काय उपयोग आहे, गेला पेपर, तो कोणाच्या हातात जाणार आहे तेही आपल्याला माहित नाही. त्याचं टेन्शन घेऊन काहीही उपयोग नाही. जर का तुम्हाला असं जाणवलं असेल की आज माझ्याकडून ही चूक झाली तर ती चूक उद्या होणार नाही, त्याच्यासाठी मला काय केलं पाहिजे तिकडे फोकस करा. आता इतक्या सगळ्या सूचना मी कशासाठी सांगते, काय कारण आहे बरं ह्याचं. तर एक लक्षात घ्या बाळांनो की तुम्ही तुमच्या परिवारातली एक अत्यंत महत्वाची व्यक्ती आहात. म्हणजे असं कधी तुम्हाला कोण बोललं पण नसेल, पण याची जाणीव तुम्हाला आहे का, हा प्रश्न महत्वाचा आहे. त्याच्यामुळे ह्या बोर्ड परीक्षेच्या निमित्ताने का होईना ती जाणीव तुम्हाला व्हायला पाहिजे. म्हणून आता तुम्हाला पुन्हा एकदा मी रिक्वेस्ट करतोय की पुन्हा एकदा तुम्ही आपण जसे मगाशी बसलो होतो तसे ताठ बसा आणि अतिशय अलगट डोळे मिटा. मगाशी आपण किती छान अनुभव घेतला होता तोंडाला पाणी सुटण्याचा, नाही का.
तसंच आपण आता एक वेगळा अनुभव घेणार आहोत. तुम्ही तुमच्या परिवारातला एक अत्यंत महत्वाचा घटक कसा काय आहात त्याची प्रत्यक्ष अनुभूती आता आपल्याला घ्यायची आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय की ताठ बसा आणि डोळे मिटा. मी जोपर्यंत तुम्हाला सांगत नाही डोळे उघडा तोपर्यंत डोळे उघडू नका. एक वेगळा अनुभव घ्या तुम्ही. ओके, सो आय होप की तुम्ही सगळ्यांनी आता छानपैकी डोळे मिटलेले आहेत आणि तुम्ही मी काय सांगतोय ते कान देऊन ऐकत आहात. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्ही आता तुमची आई नजरेसमोर आणा. तुमची आई. असं कधी ना कधीतरी झालेलं आहे की तुमची आई उन्हामध्ये तळपली होती, पण तिने तुमच्या डोक्यावर मायेचा पदर घातला होता, माझ्या बाळाला ऊन नको लागायला म्हणून. कधीतरी असंही घडलंय की तुमची आई थंडीने कुडकुडली होती, पण तिने तुमच्या अंगावर पांघरून घातलं होतं, माझ्या बाळाला थंडी नको वाजायला म्हणून. खूपदा असंही झालेलं असेल की तुमची आई उपाशी राहिली आहे, पण तिने तुम्हाला एक घास सुद्धा कमी पडू दिलेला नाही. आठवा जरा तुमची आई. आईने काय नाही केलं आपल्यासाठी. आज एक प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा, मी काय केलं माझ्या आईसाठी. हो सकता है की तुम्ही आजपर्यंत फक्त तुमच्या आईला छळलंय, कारण छळण्यासाठी हक्काची व्यक्ती कोण असते तर ती आईच असते. आईलाच आपण उलट उत्तर देतो, आईलाच आपण छळतो, आईलाच त्रास देतो आणि शाळेत जाऊन प्रार्थना मात्र करतो, आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझी. प्रीतीचे माहेर, अमृताची धार, मांगल्याचे सार आई माझी. पण हे प्रीतीचं माहेर, हे मांगल्याचं सार कधी प्रत्यक्ष जाणवलंय का रे बाळा मग तुम्हाला? आज ते जाणवण्याचा प्रयत्न करा. खूप खूप काय करते आई. आज एक प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा, मी काय केलं बरं माझ्या आईसाठी. डोळे बंदच ठेवा आणि फक्त शांतपणे ऐका. तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है, ओ माँ, कि ये जो दुनिया है ये बन है कांटों का, तू फुलवारी है, ओ माँ, तुम्ही लहान असताना आई जेव्हा दिवसभर राबायची तेव्हा तुम्ही झोपलेले असायचा. रात्री जेव्हा आई दमून भागून झोपण्यासाठी यायची तेव्हा तुम्ही जागे राहून तिला खूप त्रास द्यायचा. तुम्हाला झोपवण्याच्या नादात तिला खूपदा झोप मिळायचीच नाही. पण तुमच्या मनात हा विचार कधी आला का की माझ्या आईचे डोळे किती बरं दुखले असतील त्यावेळी. दुखने लागी है माँ तेरी अखियाँ, मेरे लिए जागी है तू सारी सारी रतियाँ, मेरे निंदिया पे अपनी निंदिया भी तूने वारी है, ओ माँ, आईला स्वतःचं सुख दुःख काही असायचंच नाही. तुमच्या सुखातच ती स्वतःचं सुख पाहायची आणि तुमचं दुःख स्वतःचं दुःख म्हणून सोसायची. जेव्हा तुम्ही हसायचात तेव्हा आई खळखळून हसायची आणि जेव्हा तुम्ही रडायचा तेव्हा आईचेही डोळे भरून यायचे. तुमच्या हसण्यावर, तुमच्या रडण्यावर तिनं आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं त्यावेळी. का बरं तुम्ही विसरून गेलात हे सगळं? अपना नहीं तुझे सुख दुख कोई, मैं मुस्काया तू मुस्काई, मैं रोया तू रोई, मेरे हंसने पे मेरे रोने पे तू बलिहारी है, ओ माँ, ओ माँ, ओ माँ.
तुम्ही म्हणजे जीव की प्राण होतात तुमच्या आईसाठी. कशाचीही आणि कुणाचीही पर्वा न करता आईनं अक्षरशः जीव लावला तुमच्यावर. निरपेक्ष प्रेमानं न्हाऊ घातलं तिनं तुम्हाला. खरंच किती भाग्यवान आहात तुम्ही. तुम्हाला आईचा सहवास मिळाला, संस्कार मिळाले, प्रेम मिळालं. पण आईच्या प्रेमातलं निखळ सौंदर्य, आईच्या वात्सल्यामधली शीतलता तुम्हाला कधी जाणवली आहे का आजपर्यंत? माँ बच्चों की जहाँ होती है वो होते हैं किस्मत वाले जिनके माँ होती है. कितनी सुंदर है, कितनी शीतल है, न्यारी न्यारी है. ओ माँ, माझी अशी अपेक्षा आहे की तुम्हाला तुमची आई नजरेसमोर आली असेल, तुमचा आतापर्यंतचा जीवन प्रवास नजरेसमोर आला असेल. आपण कळत नकळत आईला किती त्रास दिला किंवा आपल्यामुळे आईला किती त्रास झाला याची कुठेतरी जाणीव देखील झाली असेल. डोळे बंदच असू देत बाळांनो. आता तुम्ही सगळेजण तुमचे वडील नजरेसमोर आणा. तुमचे वडील. तुम्हाला कल्पना नाहीये, तुम्ही जेव्हा जन्माला येणार होतात ना, त्यावेळेला तुमच्या वडिलांना किती आनंद झाला होता. काय करू आणि काय नको असं झालेलं. आईला काय खायला आवडतं, काय खायला आवडत नाही याची किती काळजी घेतली होती माहितीये तुमच्या वडिलांनी. कारण तुम्ही येणार होता जन्माला त्यांचं एक सुंदर स्वप्न बनून. आणि मग तुम्ही एके दिवशी जन्माला आलात. केवढा आनंद झाला होता, केवढा आनंद झाला होता वडिलांना. कुणाला सांगू आणि कुणाला नको असं झालं होतं त्यांना. ऑफिसमधून लवकर घरी यायचे तुम्हाला खेळवण्यासाठी. तुम्हाला हे सगळं आठवत नाही आहे बाळांनो, पण हे असं झालेलं आहे तुमच्या बाबतीत. वडिलांच्या बाबतीतलं आपलं मत वेगळं असतं. माझे वडील रागीट आहेत, माझे वडील तापट आहेत असं तुम्ही सहजासहजी मित्रांना मैत्रिणींना सांगता. पण त्या रागीटपणामागचं, त्या तापटपणामागचं वात्सल्य कधी तुम्हाला दिसलंय का रे बाळांनो? ते आज पाहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ज्यावेळेला नवीन कपड्यासाठी हट्ट करता तेव्हा कधी पाहिलंय का की वडील तेच तेच जुने कपडे वापरतायत? तुम्ही ज्यावेळेला स्पोर्ट शूज पाहिजे म्हणून हट्ट केला तेव्हा कधी वडिलांच्या पायातलं चप्पल पाहिलं का? एकच शेविंग क्रीम वडील किती दिवस पुरवून पुरवून वापरतात ते कधी तुम्हाला जाणवलंय का? कसे वागलोच आपण आपल्या वडिलांशी? विचारा स्वतःच्या मनाला. तुम्हाला कल्पना नाहीये तुमच्यामध्ये वडिलांनी काय काय स्वप्न पाहिली. तुम्हाला कल्पना नाहीये तुमच्यामध्ये तुमच्या वडिलांनी नेमकं काय पाहिलंय. अरे तुमच्यामध्ये चंद्र पाहिलाय त्यांनी, तुमच्यामध्ये सूर्य पाहिलाय रे त्यांनी. तुझे सूरज कहूँ या चंदा, तुझे दीप कहूँ या तारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दुलारा. अंगणामध्ये तुम्ही बागडत राहावं असं तुमच्या वडिलांना नेहमी वाटायचं. तुमच्या निरागस हसण्यावर सगळं जग ओवाळून टाकलं होतं त्यांनी. तुम्ही जेव्हा त्यांच्या जवळ असायचा तेव्हा जणू सारं विश्वच बाहुपाशात असल्यासारखं त्यांना वाटायचं. मैं कब से तरस रहा था, मेरे आंगन में कोई खेले, नन्ही सी हंसी के बदले मेरी सारी दुनिया ले ले. तेरे संग झूल रहा है मेरी बाहों में जग सारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दुलारा. वडिलांचं बोट धरून तुम्ही चालायला शिकलात. यश अपयशाच्या लपंडावात वडिलांनीच तुम्हाला मनोबल दिलं. खरंच किती आधार वाटायचा तुम्हाला तुमच्या वडिलांचा. पण आज तुमचा आधार त्यांना वाटतोय का? आज उंगली थाम के तेरी तुझे मैं चलना सिखलाऊं, कल हाथ पकड़ना मेरा जब मैं बूढ़ा हो जाऊं. तू मिला तो मैंने पाया जीने का
सहारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दुलारा। तुझे सूरज कहूँ या चंदा, तुझे दीप कहूँ या तारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दुलारा। माझी अशी अपेक्षा आहे की तुम्हाला तुमच्या आईविषयी, तुमच्या वडिलांच्या विषयी खूप खोलवर काही जाणीवा झालेल्या असतील. बाळांनो, एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा, आई वडिलांच्या ऋणातून कधीही मुक्त होता येत नाही, कधीही नाही. तुम्ही उद्या खूप मोठे व्हाल, पण आई वडिलांच्या पेक्षा कधीच मोठे होऊ शकत नाही तुम्ही. त्याच्यामुळे आई वडिलांशी वागताना जर कुठे चुकला असाल तर आज तुमच्या आई वडिलांची माफी मागा. बस बस, किती चुका करायच्या? या चुकांचं ओझं घेऊन का जाताय तुम्ही परीक्षेला? कसे बरं तुम्हाला रिझल्ट मिळतील चांगले? कसं तुम्हाला आयुष्यामध्ये यश मिळेल? नाही मिळणार. आपल्याला आई वडिलांचे आशीर्वाद जर पाहिजे असतील तर ह्या गोष्टींची जाणीव पहिल्यांदा झाली पाहिजे की मला आईसाठी काय करता येईल, मला माझ्या वडिलांच्यासाठी काय करता येईल. आईनी काय केलं पाहिजे, वडिलांनी काय केलं पाहिजे, या तुमच्या अपेक्षा होत्या, ठीक आहे, पण आजपासून असा विचार करा की मी माझ्या आईसाठी काय करू शकेन, मी माझ्या वडिलांसाठी काय करू शकेन. आणि म्हणूनच सांगितलं की तुम्ही तुमच्या कुटुंबाचा एक महत्वाचा घटक आहात. ते सिद्ध करा. आता नुसतं परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले म्हणजे झालं नाही, तुम्ही कसे वागता ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा आधार वाटला पाहिजे तुमच्या आई वडिलांना, तर तुम्ही त्यांच्या ऋणाची जाणीव ठेवलीत असा त्याचा अर्थ होईल. आई वडिलांचं बोट धरून तुम्ही प्राथमिक शाळेत गेलात. प्राथमिक शाळेमध्ये तुम्हाला शिक्षकांनी संस्कार दिले. शाळा ही आपल्याला ज्ञानामृत पाजवून सुसंस्कृत बनवते. जे काम प्राथमिक शाळेमध्ये तुमच्या शिक्षकांनी केलंय, प्राथमिक शाळेतून जेव्हा तुम्ही माध्यमिक शाळेमध्ये आलात त्यावेळेला हो सकता है की प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांना विसरून गेला. आज तुम्ही माध्यमिक शाळेमध्ये आहात, उद्या तुम्ही कॉलेजमध्ये जाल त्यावेळेला हो सकता है की तुम्ही तुमच्या शाळेतल्या शिक्षकांना विसरून जाल. एक गोष्ट लक्षात ठेवा की आयुष्यामध्ये गुरुचं स्थान फार मोठं असतं बाळांनो. आणि शिक्षक ही समाजातली एकमेव व्यक्ती अशी आहे की जिला आपला शिष्य आपल्यापेक्षा मोठा झाला ना की त्यांना अतिशय आनंद होतो. उद्या तुमच्यापैकी कोणी मुलगा एखादा कलेक्टर झाला तर तुमच्या शिक्षकाला आनंद होईल आणि ते सांगतील अरे तो कलेक्टर आहे ना, तो माझा विद्यार्थी आहे रे, माझा विद्यार्थी. एखादी मुलगी तुमच्यापैकी कोण मोठी सर्जन झाली ना तर तुमचे टीचर सगळ्यांना सांगतील ती सर्जन आहे ना, ती माझी विद्यार्थिनी आहे, माझी विद्यार्थिनी. आणि हे सांगताना शिक्षकाचा ऊर किती अभिमानाने भरून येत असतो हे तुम्हाला जाणवणार नाही बाळांनो. आज हा विचार करा की तुम्ही काय दिलं तुमच्या शिक्षकांना, तुम्ही काय दिलं तुमच्या शाळेला. शाळेची फी म्हणजे गुरुदक्षिणा नसते बाळांनो. तुम्हाला कल्पना नाहीये, तुम्हाला एखादी गोष्ट समजत नसेल तर शिक्षकांना झोप नाही लागत रात्री. त्यांची पण मुलं असतात, त्यांना बाजूला ठेवून माझ्या विद्यार्थ्याला हे आलं पाहिजे, माझ्या विद्यार्थिनीला ते आलं पाहिजे, ह्याच्यासाठी केवढं तळमळीने शिकवतात शिक्षक. ह्याची जाणीव तुम्ही काय ठेवली? शाळेमध्ये फक्त प्रार्थना म्हटली, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा. अरे पण तो ब्रह्मा कधी जाणवलाय का तुम्हाला? विष्णू कधी दिसलाय का? महेश कधी अनुभवलाय का? आयुष्यात कितीही मोठे झालात ना बाळांनो, कितीही मोठे, तरी आपल्या शिक्षकांना कधी विसरू नका, आपल्या शाळेला कधी विसरू नका. कारण तुमच्यावरती जे संस्कार झालेत ना ते शाळेत झालेले असतात. शाळेत कधी आपल्या शाळेला विसरू नका, कधी आपल्या शिक्षकांना विसरू नका. तुम्ही ज्यावेळेला कोणी मोठे व्हाल आणि शिक्षकांना भेटायला याल ना तेव्हा बघा त्यांच्या डोळ्यात आनंद किती दिसतो. ते माझा विद्यार्थी केवढा मोठा झाला. शिक्षकांशी वागताना जर कुठे चुकला असाल ना तर शिक्षकांची माफी मागा. शाळेचं नुकसान होईल असं कधी काही करू नका बाळांनो, कधी नका करू. मी जे काही बोलतोय ते खूप अंतःकरणापासून बोलतोय, हे तुम्हाला कुठे जाणवलंय का बाळा? जर कुठेतरी खोलवर जाणवलं असेल आणि तुम्ही आजवर आई वडिलांच्या प्रती, शिक्षकांच्या प्रती, शाळेप्रती केलेल्या काही चुकांची जर तुम्हाला जाणीव झाली असेल आणि कुठेतरी तुम्ही स्वतःच्या मनाशी जर ठरवलं असेल की मी आता बदलणार आहे, मी नाही चुकणार याच्या पुढे, आज मला खोलवर जाणीव झाली आहे मी काय आहे ते आणि मी काय करायला हवंय ते. माझं बोलणं खरोखर जर तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचलं असेल आणि ह्या सगळ्या बोलण्यातून जर खरोखर तुम्हाला असं वाटत असेल की कोण हे आलेत आणि आम्हाला डोळे बंद करून बसायला सांगितलंय, पण ते डोळे बंद करून ते आम्हाला जे सांगत गेले ना त्याच्यामुळे खरोखर आमचे डोळे उघडलेत आज, असं जर तुम्हाला अंतःकरणापासून वाटत असेल तर अतिशय शांतपणे आता डोळे उघडा
आणि समोर पहा. बाळांनो, मी जे बोलतोय ते इथून बोलतोय, तुम्हाला जाणवलंय का? जर जाणवलं असेल ना तर बदला स्वतःला. बस बस झालं. तुम्ही नेहमी दुसऱ्यांनी बदलावं ही अपेक्षा करता. आईने बदललं पाहिजे, वडिलांनी बदललं पाहिजे, टीचरनी बदललं पाहिजे. नाही, तुम्हाला बदललं पाहिजे. तुम्ही जर बदलाल तर उद्याचा देश बदलेल, कारण तुम्ही देशाचं भविष्य आहात. बदला स्वतःला. बस बस. आयुष्यामध्ये फक्त परीक्षेतले मार्क्स महत्वाचे नसतात. फक्त चांगली नोकरी, चांगला व्यवसाय, भरपूर पैसा हे महत्वाचं नसतं. तुम्ही वागता कसे तुमच्या आईशी, तुमच्या वडिलांशी, तुमच्या गुरुजनांशी, हे फार महत्वाचं असतं बाळांनो. याच्या पुढच्या प्रवासामध्ये हे 3 शब्द लक्षात ठेवा: प्रकृती, विकृती आणि संस्कृती. मला 2 भाकऱ्या खायची भूक आहे आणि मी 2 भाकऱ्या खातो, ही माझी प्रकृती झाली. मला 2 भाकऱ्या खायची भूक आहे तरी सुद्धा मी दुसऱ्याची भाकरी हिसकावून घेतो आणि खातो, ही झाली विकृती. आणि संस्कृती म्हणजे काय? तर मला 2 भाकरीची भूक आहे, मात्र एखादा भुकेला माझ्या जवळ आला तर मी माझ्यातली 1 भाकरी त्याला देते, ही झाली संस्कृती. आता आपल्या शालेय जीवनामध्ये प्रकृती, विकृती आणि संस्कृती कसं काम करते ते आपण बघूया. आता तुम्ही सगळी वयात आलेली मुलं आहात. हो सकता है की तुम्हाला कोणी तुमच्या वर्गातली मुलगी आवडली, मुलगा आवडला, आपलं प्रेम जडतं त्या व्यक्तीवरती. आपल्याला वाटतं की ही व्यक्ती माझ्यासाठीच आहे, वी आर मेड फॉर इच अदर, वगैरे वगैरे. त्याच्यात सिनेमातले काही डायलॉग आठवतात, आपल्याला काही गाणी आठवतात. ते गाणं मला म्हणावंसं वाटतंय, ते गाणं तिला म्हणावंसं वाटतंय, तुझ्यासाठी म्हणावंसं वाटतंय. हे अनेक प्रसंग आता असू शकतात. ही प्रकृती आहे. वयानुसार अशा भावना मनामध्ये येणं ही प्रकृती आहे. वयोमानानुसार कोणासाठी तरी गाणं म्हणावंसं वाटणं ही प्रकृती आहे. काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. वाटतं ना कधी कधी गाणं म्हणावंसं. बघा, हे कुठे मॅच होतंय का? तुम्हाला काय वाटतंय त्याच्याशी? तू आती है सीने में, जब जब सांसें भरता हूँ, तेरे दिल की गलियों से मैं हर रोज गुजरता हूँ. हवा के जैसे चलती है तू, मैं रेत जैसे उड़ता हूँ. कौन तुझे यूं प्यार करेगा जैसे मैं करता हूँ. ही प्रकृती आहे. पण तुम्ही एक लक्षात ठेवा की ज्या ज्या वेळेला आपण प्रेम करतो त्यावेळेला आपण काहीतरी अपेक्षा पण ठेवत असतो की आपल्यावर पण समोरच्या व्यक्तीने तसंच भरभरून प्रेम करावं. पण ज्या ज्या वेळेला अपेक्षा येते तिथे अपेक्षा भंग पण होऊ शकतो, ही आपली मानसिक तयारी पण असायला पाहिजे. आपल्याला जितकी समोरची व्यक्ती आवडते तितकं आपण त्या व्यक्तीला आवडत असूच आणि त्या व्यक्तीला आपल्यावर प्रेम करावंसं वाटेलच असं काही नाही. काही मुलं, काही मुली अशा पण असतात की आपल्यामध्ये जी मैत्री आहे ती मैत्री ठेवणं मला आवडेल, पण मला हे प्रेम वगैरे काही नको आहे. ज्या वेळेला असा प्रतिसाद तुम्हाला मिळतो त्यावेळेला तुम्हाला राग येता कामा नये. ते स्वीकारायला शिका. जर का राग आला, त्या रागापोटी आपण काय विचार करतो, काय कृती करतो आणि पुढे जाऊन काय 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 आज आपण समाजात घडताना जे पाहतोय ती सगळी विकृती आहे बाळांनी. आणि तुम्हा सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना मला हे सांगायचं आहे की एकतर्फी प्रेम जे असतं ना ते सर्वात श्रेष्ठ प्रेम आहे, जिथे कसली समोरून अपेक्षाच नसते. जसं प्रेम तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर केलंय, तुमच्या गुरुजनांनी तुमच्यावर केलंय, ते प्रेम खूप श्रेष्ठ आहे. जसं आपल्या भारतीय संतांनी प्रत्यक्ष परमेश्वरावर प्रेम केलं, तिथे अपेक्षा काही नाही आहे, माझं प्रेम आहे. तसं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून क्रांतीवीरांनी देशावर प्रेम केलं. मला देशाने काय दिलं असा त्यांनी नाही विचार केला. मला माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान करावं लागलं तरी चालेल, इतकं माझं प्रेम आहे देशावर. त्याला म्हणतात प्रेम. त्याच्यामुळे तुम्हाला समोरून नकार जरी आला तरी तुमचं प्रेम कमी होता कामा नये. आणि त्याच्याही पुढे जाऊन
मी तुम्हाला असं सांगेन की आता शिक्षण घेण्याचं तुमचं वय असल्यामुळे तुमचा संपूर्ण फोकस शिक्षण घेण्याकडे असू दे. तुम्हा मुलांमध्ये मुलींमध्ये निखळ मैत्री असू दे आणि त्या मैत्रीच्या युवा शक्तीच्या आधारावर तुम्हाला समाजासाठी काय करता येईल, आपल्या देशासाठी काय सकारात्मक करता येईल, असा तुम्ही जर फोकस ठेवला तर उद्या देशकार्याला तुमचा हातभार लागणार आहे. आणि ती आपली संस्कृती आहे. आणि म्हणून सांगितलं की प्रकृती, विकृती आणि संस्कृती हे जे 3 शब्द तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवाल आणि त्यानुसार अंमलात आणाल तर तुम्ही आयुष्यामध्ये यशवंत व्हाल, जयवंत व्हाल, कीर्तिवंत व्हाल, हे नक्की. पण एक गोष्ट लक्षात घ्या, यश कधीही योगायोगाने मिळत नाही. बिकट प्रसंगांना धीरानं तोंड दे, अडचणींवर खंबीरपणे मात करत, स्वतःच्या मर्यादांवर विजय मिळवत, नैराश्याला प्रयत्नपूर्वक हद्दपार करत, परिस्थितीशी निकरानं झुंज देत ते खेचून आणावं लागतं. जगातल्या अनेक ध्येयवेड्याने असं केलंय. पदोपदी अपयश आलं पण ते डगमगले नाही, वारंवार धक्के बसले पण ते खचले नाही, परिस्थितीला कधीही शरण गेले नाही. कष्ट आणि जिद्द यांची सांगड घालत अथक प्रयत्नांनी यश त्यांनी अक्षरशः खेचून आणलं. अशा सर्व प्रेरणादायी व्यक्तींना आमचा आदरपूर्वक सलाम. अल्बर्ट आईन्स्टाईन, मायकेल जॉर्डन, बाबा आमटे, अमिताभ बच्चन, धीरूभाई अंबानी, चार्ली चॅपलिन, डॉक्टर अब्दुल कलाम, राज कपूर, J.K. रोलिंग, R.K. लक्ष्मण, जेसिका कॉक्स, सुधा चंद्रन, स्टीफन हॉकिंग, विश्वनाथन आनंद, बराक ओबामा, निक वायचिच, शांता शेळके, पेले, वॉल्ट डिस्ने, अब्राहम लिंकन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कार्ल लुईस, कुसुमाग्रज, अशी असंख्य माणसं आहेत की ज्यांच्यापासून आपण प्रेरणा घ्यावी. ओके, तुम्हाला अशीच 2 माणसं मी दाखवणार आहे जगातली की ज्यांच्यापासून तुम्हाला 100% प्रेरणा मिळेल आणि तुमच्या लक्षात येईल की आपलं आयुष्य खूप सोपं आहे. पहा, 1983 साली अमेरिकेतील ॲरिझोना भागातील टक्सन नावाच्या गावामध्ये विल्यम कॉक्स नावाचे बँड मास्टर आणि त्यांची पत्नी आयनेज या दाम्पत्याच्या पोटी दोन्हीही हात नसलेली एक गोड मुलगी जन्माला आली. तिचं नाव जेसिका. दोन्ही हात नसलेली जेसिका इतर मुलांप्रमाणे जगू शकेल की नाही या विवंचनेतूनच तिच्या आई वडिलांनी या गोड आणि लागवी जेसिकाच्या संगोपनाला निर्धारानं सुरुवात केली. तिच्या पायामध्ये अधिक ताकद यावी यासाठी वयाच्या अवघ्या 3ऱ्या वर्षी डान्स आणि जिम्नॅस्टिकच्या क्लासला तिचं नाव नोंदवलं. जगातली असामान्य आव्हानं खंबीरपणे पेलून दाखवण्यासाठीच तुझा जन्म झालाय अशा आशयाचे मनोबल जेसिकाला तिच्या आई वडिलांनी पदोपदी दिलं. म्हणूनच तिच्या बरोबरीची इतर मुलं जे जे हातानं करायची ते सगळं जेसिका पायानं करायला शिकली.
आत्मविश्वास आणि मनोबल वाढावं यासाठी वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी तिने तायक्वांदोचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. हात नसल्यामुळं सगळी ताकद पायामध्ये एकवटून परफॉर्म करताना तिला खूप कष्ट पडले, पण जिद्द आणि चिकाटीच्या बळावर वयाच्या 14व्या वर्षी तिने पहिला ब्लॅक बेल्ट मिळवला. त्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर दुसरा ब्लॅक बेल्ट प्राप्त केला. पुढे जेसिकानं सर्फिंग करण्याचंही प्रशिक्षण घेतलं. तिची जिद्द आणि आत्मविश्वास आपल्याला हेच सांगतायत, लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. I'm kind of like a challenge seeker. I love the opportunity to grow and to be able to find a new way of doing something, and it's a lot of fun. आपण ज्या ज्या गोष्टी हाताने करतो त्या पायानं करत असताना जेसिकाला किती परिश्रम घ्यावे लागले असतील याची नुसती कल्पनाच केलेली बरी. शाळा कॉलेजच्या सगळ्या परीक्षा तिने पायानं पेपर लिहून दिल्या आणि पुढे युनिव्हर्सिटी ऑफ ॲरिझोनामधून मानसशास्त्र विषयातली पदवी तिने प्राप्त केली. जेसिका आज एक जगप्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर म्हणून सर्वांना परिचित आहे. ठिकठिकाणी जाऊन ती प्रोत्साहनपर व्याख्यानं देते. हे सगळं करत असताना परावलंबी जगणं जेसिकाला कधीच मान्य नाहीये. ज्या ज्या ठिकाणी ती जाते तेव्हा ती स्वतः कार चालवते, अगदी आपल्यासारख्या माणसांनी हाताने चालवावी इतक्या सफाईदारपणे. लहानपणी आई वडिलांबरोबर ज्या ज्या वेळी जेसिकाला विमान प्रवास करायची वेळ आली तेव्हा ती प्रचंड घाबरायची आणि त्या भीतीपोटी मला हात नाहीत रे देवा, माझं रक्षण कर, मला सांभाळ अशी प्रार्थना करायची. पण कॉलेजचं शिक्षण झाल्यानंतर मात्र ही भीती हद्दपार करायचं तिने ठरवलं. मनातल्या इच्छा आकांक्षा जर साकार करायच्या असतील तर त्यावर भीतीला कधीच मात करू द्यायची नाही या विचाराने प्रेरित झालेल्या जेसिकानं मी विमानातून एकटी प्रवास करीन आणि तेही एक यशस्वी पायलट म्हणून असा निर्धार केला. जेसिकाने स्कॉलरशिपच्या बळावर पायलटचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. जवळजवळ 100 तास हवेमध्ये उडण्याचं प्रॅक्टिस केल्यानंतर 3 वर्षानंतर 10 ऑक्टोबर 2008 रोजी तिला पायलट म्हणून लायसन्स मिळाला. जेसिका कॉक्स ही जगातली पहिली हात नसलेली लायसन्स पायलट आहे. जेसिकाची जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी जणू आपल्या सर्वांना एक गुरुमंत्रच देत आहेत. सपने उन्हीं के साकार होते हैं जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, उड़ान तो हौसलों से होती है. जे आपल्या स्वप्नांमध्ये भरभरून जीव ओततात त्यांची स्वप्न साकार होतात. यशाच्या आसमंतात फक्त पंखांच्या बळावर नाही भरारी घेता येत, तर त्यासाठी हवी जबरदस्त इच्छाशक्ती. कुठेतरी प्रेरणा मिळाली आहे का बाळांनो? जर मिळाली असेल तर अजूनही थांबा आणि अजून एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व बघा. 4 डिसेंबर 1982 रोजी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये एक अतिशय गोड पण थोडं वेगळं बाळ जन्माला आलं. त्याला जन्मताच दोन्ही हात नाहीत आणि पायही नाहीत. त्याच्या आईवडिलांनी मात्र परमेश्वराचा आशीर्वाद समजून त्याचा आनंदानं स्वीकार केला आणि बाळाचं नाव ठेवलं निक. हा निक जसजसा मोठा होऊ लागला, शाळेला जाऊ लागला, तसं त्याला बरोबरीचे सगळेजण हिणवायचे आणि निकला खूप वाईट वाटायचं. तो हताश व्हायचा. मला तू का रे असं जन्माला घातलंस, का तू मला हात दिले नाहीस, पाय दिले नाहीस, असं तो कळवळून देवाला विचारायचा आणि खूप निराश व्हायचा. And I can't get quick because I don't have any arms or legs. आणि या नैराश्यपोटीच वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी
निकने आत्महत्येचा प्रयत्न केला. पण त्याला त्याच्या आईवडिलांनी सावरलं. अरे, तुझ्यासारखी अनेक लोक या जगामध्ये आहेत, तू काही एकटाच असा नाही आहेस, आणि तुला असं जन्माला घालण्यामध्ये परमेश्वराचा नक्की काहीतरी खास हेतू असला पाहिजे, असं त्याला अतिशय मायेनं प्रेमानं समजावलं. आणि मग निकला जीवनातल्या सकारात्मकतेचा साक्षात्कार झाला. निकनं नव्या उत्साहानं जीवन जगायला सुरुवात केली आणि त्यातून साकारू लागलं निकचं अनोखं व्यक्तिमत्व, हसरं, आनंदी, तेजस्वी आणि प्रचंड प्रेरणादायी. निक 21व्या वर्षी अकाउंटिंग आणि फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये ग्रॅज्युएट झाला. हा त्याचा शैक्षणिक जीवन प्रवास नेमका कसा झाला असेल? हातपाय नसताना तो आजही काय काय करू शकतो हे पाहिलं की अक्षरशः आपण थक्क होऊन जातो. ग्रॅज्युएशन नंतर निक एक मोटिवेशनल ट्रेनर म्हणून नावारूपाला आला. My name is Nick Vujicic and it's a pleasure to be with you. तरुण मुला-मुलींमधील नैराश्य दूर करण्यासाठी, त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी जगभरातील 24 देशात त्याने हजारो शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन प्रबोधनपर व्याख्याने दिली. नैराश्यानं ग्रासलेल्या हजारो मुला-मुलींना आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं. 20 लाखांपेक्षाही जास्त व्यक्तींशी वैयक्तिक संवाद साधून त्यांच्या आयुष्यामध्ये आशेचा किरण निर्माण केला. I'm down here and I have no arms, no legs. It should be impossible for me to get back up, but it's not. I try again and again and again, and you will find that strength to get back up like this. आज निक हे एक आढळ प्रेरणास्थान आहे जगातल्या प्रत्येकासाठी.
सकारात्मकतेनं, आनंदानं आणि उत्साहानं जीवन जगण्याची सतत प्रेरणा देणाऱ्या निकला आमचा शतशः प्रणाम. हे व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यामागचं कारण एकच की खूप लोक संपूर्ण आयुष्य विपरीत परिस्थितीशी सामना करतच जगतात. त्यातली 2 माणसं आपण बघितली, जेसिका कॉक्स आणि निक व्हायचिस. आता मला सांगा, ह्या दोघांचा जो काय आयुष्याचा प्रवास आपण बघितला त्या तुलनेत तुमच्या समस्या काय आहेत, केवढुशा आहेत आणि त्याही काही काळापुरत्याच आहेत बाळांनो. कशाला त्याला डोक्यावर घेऊन बसता? त्याच्यामुळे एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला मार्क्स कमी पडले, फेल्युअर आलं, तर एक लक्षात ठेवा की हे अपयश सुद्धा काही काळापुरतंच असतं. FAIL फेलचं जे आपण स्पेलिंग करतो त्याचा अर्थच असा आहे की फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. त्याच्यामुळे यशस्वी व्हायचं आहे, पण तरी सुद्धा काही अडचणी येऊ शकतात, तरी सुद्धा आपल्याला अपयश येऊ शकतं. सो व्हॉट, ते काही काळापुरतंच आहे. अपयशाचा कालावधी म्हणजे संपूर्ण आयुष्य नव्हे, हे नीट समजून घ्या. ओके, यशाच्या वरच्या टप्प्यात जायचं असतं त्यावेळेला खूपदा आपल्याला फेल्युअर्स येतात. फेल्युअर्स या पायऱ्या आहेत यशापर्यंत चढाई करण्याच्या. सो डोंट वरी अबाउट फेल्युअर्स. लहानपणी अनेक छोट्या छोट्या गोष्टी करतानाही तुम्हाला अपयश आलं होतं. हा व्हिडिओ बघा, मी तुमच्या लक्षात येईल. I'm red, I'm yellow, I'm black, I'm white. On a sunny day, on a stormy night. Gonna toot my whistle, gonna shine my light. I am a kid. I am a kid. I am a kid. I'm a kid, I'm a kid, I'm a K-I-D, that's me. I am a kid, let's get that straight. I'm 7, I'm 11, I'm 5, I'm a kid. I'm a K-I-D, and that spells me. I am a kid, even on that rainy day. We're gonna be okay. I am a kid, I'm a K-I-D. I'm a K, I am a kid. I'm a K-I-D. I'm a K, I am a kid. I'm a K-I-D. I am a kid. I'm a K-I-D. I'm a K, I am a kid. I'm a K-I-D. I'm a K, I am a kid. I'm a K-I-D. I'm just a kid doing my thing, singing what only a kid can sing. I am a kid. Come on along and be a kid with me. I am a kid. Every kid has got a right to be. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही काय शिकलात बरं यातून? खाली पडणं म्हणजे अपयश नव्हे. बॉक्सिंगची जर तुम्ही कुठली कॉम्पिटिशन बघितली असेल तर त्या कॉम्पिटिशन मध्ये समजा एखादा बॉक्सर खाली पडला तर त्याला लगेच हारला म्हणून जाहीर केलं जातं का? नाही. तर तो रेफरी असतो, तो बाजूला येतो, तो हात आपटतो बघा, काहीतरी आकडे मोजतो, काहीतरी म्हणतो. काय असतं ते? अरे उठ, अजूनही उठू शकतोय, चल उठ, आणि तो आकडे मोजतोय. म्हणजेच त्या खाली पडलेल्या बॉक्सरला वर उठण्याची संधी दिली जाते. त्याच्यामुळे उठण्याचा प्रयत्न न करणं, हार मानणं म्हणजे अपयश आहे. खाली पडणं म्हणजे अपयश नव्हे, हे लक्षात घ्या. आणि कोणतीही समस्या कायमस्वरूपी नसते. तसंच कोणतीही परीक्षा आयुष्यातली शेवटची परीक्षा नसते. त्यामुळे परीक्षा प्रामाणिकपणे द्या. कॉपी करणं वगैरे अजिबात नको आपल्याला, कारण कॉपी करून तुम्ही फक्त 10वी-12वीची परीक्षा पास व्हाल, पण आयुष्याच्या परीक्षेत तुम्ही नापास व्हाल, हे लक्षात ठेवा. प्रामाणिकपणे द्यायची परीक्षा. गिव्ह युअर बेस्ट. मी माझं सर्वस्व पणाला लावीन असं जे म्हणतो ना आपण, ते सर्वस्व पणाला लावा. त्याच्यानंतर यश येऊ दे, नाहीतर अपयश होते. ओके, कारण अपयश ही संधी आहे आपल्यात काय त्रुटी आहे ते जाणून घेण्याची. हे एवढ्यासाठी सांगितलं कारण तुमच्यापैकी प्रत्येकाचा जन्म यशस्वी होण्यासाठीच झालेला आहे. तुमच्यापैकी प्रत्येक जण कशात ना कशात तरी हुशार आणि सक्षम आहेच. मग यशाच्या आसमंतात उत्तुंग भरारी घेण्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे.
आणि तुम्हीच भारताचं भविष्य आहात आणि आम्हाला तुमचा अभिमान आहे बाळांनो. हा येऊ दे परीक्षा कार्यक्रम हा एवढ्यासाठी आहे बाळांनो. तुमचे पालक, तुमचे गुरुजन तुम्हाला खूप अडीअडचणीतून, खाच खळग्याच्या रस्त्यावरून, अंधाऱ्या रस्त्यावरून हात धरून तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. आम्ही थोडासा तोच प्रयत्न केलाय की त्याच खाच खळग्याच्या रस्त्यावरून, अंधाऱ्या रस्त्यावरून आता तुम्हाला हायवेवर आणून सोडलंय. आता इथून पुढे तुमचं वाहन, तुमची क्षमता, तुमचं ड्रायव्हिंगचं स्किल काय आहे याच्यावरती अवलंबून आहे तुमच्या प्रवासाची गती किती असणार आहे, ती किती सुरक्षित असणार आहे आणि तुम्ही कधी तुमच्या यशापर्यंत पोहोचणार आहात. त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाचं सगळं सार असलेली काही वाक्य आहेत. याच्या पुढचा व्हिडिओ जेव्हा पाहाल तेव्हा ते फक्त गाणं आहे म्हणून ऐकू नका. त्याच्यात दिलेला संदेश जो आहे ना, तो संदेश डोळ्यामध्ये साठवून ठेवा आणि तो आयुष्यभर अंमलात आणा. गिव्ह युअर बेस्ट. ओके. हाँ यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है. हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है. तुझे अब ये दिखाना है. रोके तुझको आंधियां क्या जमीन और आसमां पाएगा. जो लक्ष्य है तेरा, लक्ष्य तो हर हाल में पाना है. मुश्किल कोई आ जाए तो, पर्वत कोई टकराए तो, बरसे चाहे अंबर से आग, लिपटे चाहे पैरों से नाग, पाएगा जो लक्ष्य है तेरा. लक्ष्य तो हर हाल में पाना है. हिम्मत से जो कोई चले, धरती हिले कदमों तले. तू चल यूं ही अब सुबह शाम, रुकना झुकना नहीं तेरा काम. पाएगा जो लक्ष्य है तेरा, लक्ष्य तो हर हाल में पाना है. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, यशस्वी व्हा, खूप मोठे व्हा, पण आईवडिलांच्या कष्टाची सतत जाणीव ठेवा. शिक्षकांच्या परिश्रमाची कदर करा. समाजाच्या ऋणाचं भान जपा. तुम्ही भारताचं भविष्य आहात आणि सर्वांना तुमचा अभिमान आहे. अशी अपेक्षा आहे की ह्या कार्यक्रमातून तुम्हाला छान प्रेरणा मिळाली असेल, तुम्हाला छान मोटिवेशन मिळालं असेल. पण आणखीन एक गोष्ट जाता जाता सांगावीशी वाटते. नुसतं तात्पुरतं मोटिवेशन येऊन चालत नाही. आयुष्यभर आपल्याला मोटिवेटेड राहणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला ज्या ज्या काही सजेशन्स दिल्या गेल्या, जे जे काही तुम्हाला सांगितलं गेलंय त्याचं पालन आयुष्यभर करा आणि एक उत्तम माणूस बना. कारण तुम्हीच आमच्या देशाचं भविष्य आहात. तुम्हाला तुमच्या पुढच्या करिअरच्या आणि यशस्वी वाटचालीसाठी मिशन ऑनलाईन काउन्सिलिंग तर्फे खूप खूप शुभेच्छा बाळांनो. विशिंग यू ऑल द व्हेरी बेस्ट.